स्वागत. नमस्कार. अमर हिंद मंडळाचं व्यवस्थापन आणि मला इकडे बोलवल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आपणा सर्वांचा. कर्करोगाबद्दल ऐकण्यासाठी
इतकी माणसं संध्याकाळचं जेवण अर्धवट सोडून किंवा थोडं लांबवून येतात हे बघून मला फार बरं वाटलेलं आहे. कारण कर्करोगाबद्दल थोडीफार माहिती असणं आज फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. जर 30 वर्षापूर्वी जर आपण म्हटलं असतं की कर्करोग झाला कोणाला तरी तर त्याच्याबद्दल इतके काही रिॲक्शन्स नसत्या. पण आज असं क्वचितच एखादं कुटुंब की ज्याला कर्करोगाने स्पर्श केलेला नाही. तेव्हा इतक्या प्रमाणात वाढलेलं हे कर्करोगाचं प्रमाण. तेव्हा कर्करोगाबद्दल आपण थोडंफार माहिती जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच जेव्हा मला मिसेस कोलटकरांनी विचारलं की काय टॉपिक घ्याल तर मी सांगितलं, म्हटलं कर्करोग आणि भारतीय समाज दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कर्करोग म्हटला की मनामध्ये आतोनात भीती वाटते. ह्याचं कारण म्हणजे आपल्याला कर्करोगाने बरी झालेली माणसं इतकीशी प्रत्येक वेळेस सांगत नाहीत मला झाला होता आणि मी बरा झालो आहे. पण कर्करोगाने दगावलेली माणसं निश्चितच लक्षात राहतात. त्यामुळे ह्याच्याबद्दल थोडीशी भीती आहे. माझ्या ह्या व्याख्यानामध्ये बरेचसे नंबर्स असतील. माझ्या इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी सांगितलं की गणितामध्ये बरेचसे काही छान मार्क मिळाले होते. पण तरीसुद्धा मी सायन्स बायोलॉजी घेऊन मेडिसिनला गेलो. तेव्हा त्या गणिताचा थोडाफार वापर मी करत राहीन. ह्याच्याबद्दल थोडं क्षमा मागतो तुम्हा सर्वांची. पण सांगायचा मुद्दा असा की ह्या दोन गोष्टींमध्ये कर्करोग आणि भारतीय समाज किंवा समाज इन जनरल ह्याच्यामध्ये आपण थोडंसं एक पॅरलल जाणून घेण्याची फार जरूरी आहे की कर्करोग म्हणजे काय. कर्करोग म्हणजे पेशींचा भ्रष्टाचार. आणि तो भ्रष्टाचार अगदी छोट्यात छोटा असतो. तेव्हा आपण आई एखाद्या नाठाळ मुलाबद्दल काय म्हणते, काय व्रात्य मुलगा आहे, तसंच ते काही पेशी व्रात्य होतात. त्या जोपर्यंत त्याच्या कव्हरिंगमध्ये असतात की त्यांना एक स्वतःचं एक कव्हरिंग असतं, त्या कव्हरिंगमध्ये असतात तोपर्यंत त्यांचा व्रात्यपणा थोडाफार इकडे तिकडे दिसतो. शेजारच्या पाजाऱ्यांना जरा जाणवतो, आजूबाजूच्या पेशींना जाणवतो. आणि त्या व्रात्यपणानंतर ते कार्टं नतद्रष्ट होतं. आणि ते आणखीन मोठं झालं की आपण त्याला गुंड म्हणतो. आणि तोच गुंड छोट्या राजांसारखा, माझं पण नाव राजनच आहे, छोट्या राजांसारखा त्याने 10 ठिकाणी त्याच्या ब्रांचेस उघडल्या की माझी टोळी सिंगापूरला पण आहे, हाँगकाँगला पण आहे आणि भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये आहे. ते म्हणजे मेटास्टेसिस, क्युरेबल नाही. अगदी तसंच जसं समाजामध्ये आहे भ्रष्टाचार, अगदी तसाच पेशींचा भ्रष्टाचार होतो. अगदी छोट्या प्रमाणात सुरू होतो आणि मग तो हळूहळू वाढतो. तेव्हा ह्याच्याबद्दल काय करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. आता आपण समाजाकडे वळलं तर आपल्या समाजामध्ये काहीतरी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत. पण चांगल्या गोष्टींबद्दल आपल्याला अभिमान फार कमी आहे. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की वेस्ट इज बेस्ट, पाश्चिमात्य देशाकडनं आलं की फारच उत्तम, मग त्याची किंमत अतोनात असली तरी चालेल. एखाद वेळेस बरेचसे लोक आपण जेव्हा अमेरिकेतल्या एखाद्या मॉलमध्ये जातो आणि तिकडनं टी शर्ट आणला आहे मी आणि हळूच खाली बघितलं तो भारतात मेड इन इंडिया किंवा मेड इन कुठेतरी व्हिएतनाम किंवा कंबोडिया. पण आपण अगदी अभिमानाने सांगतो की हे तिकडून आणलं आम्ही. कारण तीच गोष्ट आपल्याकडे विकत असेल तर त्याची आपल्याला एवढीसुद्धा किंमत नाही. तसंच आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी लहानपणापासून शिकवत आलेल्या आहेत, त्याचं पण आपल्याला थोडंफार एवढं काही अप्रूप नाही. पण तेच एखादी गोष्ट तिकडनं आली तर ते काय अप्रतिम आहे हो. आमच्या प्रॅक्टिसमध्ये तर हे कंटिन्युअसली दिसत असतं.
एखादं संशोधन ज्याने जवळजवळ 30% रिकरन्सेस कमी होतील आणि 25% डेथ्स कमी होतील, ह्या संशोधनामध्ये जे इंटरव्हेन्शन असेल त्या इंजेक्शनची किंमत 60 रुपये असेल. पण त्याच्या ऐवजी एक 2,50,000चं इंजेक्शन ना, ते जरा जास्त इफेक्टिव्ह आहे माझं. आणि जर डेटा बघितला तर एखाद वेळेस एक 27-28%, 25% रिकरन्सेस कमी होत आहेत आणि डेथ्स बिलकुल कमी होत नाहीत. पण तरीसुद्धा ते फार महत्त्वाचं, ते फार उत्तम. ही जी धारणा आहे त्या धारणेबद्दलसुद्धा मी थोडंफार बोलणार आहे. तेव्हा ह्या दोन गोष्टीमध्ये सांगताना पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये कर्करोग कमी आहे. आता तुम्ही म्हणाल की थोड्या वेळापूर्वी तुम्हीच म्हणालात की दर कुटुंबामध्ये काही ना काहीतरी कोणाला तरी कर्करोग झालेला आहे. जर असं आहे तर मग तो कमी कसा? काही आकडेवारी. आपल्या खेडेगावामध्ये कर्करोगाचं प्रमाण दर 1,00,000 माणसांमागे 40 ते 45. त्या खेडेगावातनं आपण मिरजेला आलो, साताऱ्याला आलो किंवा सोलापूरला आलो, महाराष्ट्राच्या बाहेर मिरठला आलो, एखाद्या मिड साईज टाऊनमध्ये आलो तर हा नंबर 40-45 पासून 65 ते 70 होईल. तिकडून मुंबईला आलो आपण, मुंबई, बँगलोर, कोलकाता, दिल्ली, तर हाच आकडा 70चा जवळजवळ 100 होईल. आणि जर इकडनं आपण अमेरिकेत गेलो किंवा युरोपमध्ये गेलो तर तो नंबर तिकडे 350 असेल. दर 1,00,000 माणसांमागे जवळजवळ 350 लोकांना हा कर्करोग तिकडे होतो. सो त्या प्रमाणात आपण बरे आहोत. पण आपली वाटचाल जोरात चालू आहे पाश्चिमात्य देशांच्या दिशेने. आणि ही वाटचाल करत असताना बऱ्याच वेळा हे बोलताना मला प्रश्न विचारला जातो की खेडेगावामध्ये कोणी बरीचशी माणसं मरत पण नसतील कर्करोगाने, कळत पण नसेल की कर्करोग आहे म्हणून. पण ते बरोबर नाही. बार्शी आणि आणखीन 5 वेगवेगळ्या गावांमध्ये गेले 25 वर्ष आम्ही एक रजिस्ट्री चालवतो कॅन्सरची. काम एकच, प्रत्येक घरी जाऊन वर्षातनं एकदा कन्फर्म करायचं कोणाकोणाला कॅन्सर झाला आहे का नाही. आणि तरीसुद्धा नंबर सगळीकडे 40 ते 45, म्हणजे कर्करोग नाही आहे तिकडे. आणि हा कर्करोग भारतामध्ये निश्चितच जास्त आहे. तेव्हा गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये ही जी आकडेवारी मी तुम्हाला आत्ता सांगितली ती एक कॉन्स्टंट आहे. म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी बार्शीमध्ये तितकाच कॅन्सर होता जो आत्ता आहे, किंवा मिड साईज टाऊनमध्ये जितका होता तेवढाच आहे. मुंबईमध्ये 20 वर्षापूर्वी 100 होता, आता पण 100च आहे. मग फरक काय एवढा? फरक अशासाठी की आपली बरीचशी पॉप्युलेशन आयदर मूव्ह होते खेडेगावातून मिड साईज टाऊनला, मिड साईज टाऊनवरनं मुंबईला. मुंबईची पॉप्युलेशन वाढते आणि तेवढ्या प्रमाणात कर्करोग पण वाढत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी नवीन शहरं तयार होतात. बार्शीचंच उदाहरण द्यायचं झालं तर बार्शीपासून जवळजवळ एक 10 किलोमीटरवर एक बार्शी अर्बन नावाची एक जागा झालेली आहे. टेक्स्टाईल टाऊन आहे. त्या टेक्स्टाईल टाऊनची सुरुवात झाली कधीतरी 97-98मध्ये. 2004मध्ये आमची अर्बन रजिस्ट्री सुरू झाली आणि रुरल रजिस्ट्रीमध्ये आत्तासुद्धा नंबर 45च आहे. आणि अर्बन रजिस्ट्री 10 किलोमीटर अवे त्याच्यामध्ये नंबर आहे 65. तेव्हा हे अर्बनायझेशनची जी गोम आहे, अर्बनायझेशन झालं की कर्करोग वाढतो. ह्याला कारणं वेगवेगळी आहेत. तेव्हा त्याची कारणमीमांसा करायची झाली तर भारतामध्ये परत एकदा मी सांगेन कर्करोग कमी आहे. गेल्या 20 वर्षात तो वाढलेला नाही आहे. जेव्हा बाकीचे जे देश आहेत ब्रिक कंट्रीज, ब्राझील, रशिया, साऊथ आफ्रिका आणि इंडिया, हे सगळे देश असेच जवळजवळ
औद्योगिक परिस्थिती इम्प्रूव्ह होत आहेत आणि त्यामुळे तिकडे कर्करोग वाढतो. तेव्हा इंडिया सोडून बाकी सगळ्या ब्रिक कंट्रीजमध्ये कर्करोगाचं प्रमाण 100वरून जवळजवळ 150वर गेलेलं आहे, पण भारतामध्ये 100च आहे. तेव्हा एक गोष्ट चांगली आहे की आपल्या गावामध्ये काहीतरी असं आहे की ज्यामुळे कर्करोगाचं प्रमाण कमी आहे. आणि हे समजण्यासाठी बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशनने जवळजवळ 15 वर्षापूर्वी $2 मिलियन इन्व्हेस्ट केले बार्शीला, की तिकडे स्तनाचा कर्करोग दर 1 लाख स्त्रियांमागे फक्त 9 स्त्रियांना होतो, जो मुंबईमध्ये 34 आहे आणि अमेरिकेमध्ये 120 आहे. तेव्हा हे 9 हे प्रमाण आम्ही ती रजिस्ट्री जवळजवळ 1982 पासून चालवतो आहे. 1982 पासून हा नंबर 8-9 असाच आहे. तेव्हा काहीतरी असं आहे की ज्यामुळे स्तनाचा कर्करोग तिथं बऱ्याच कमी प्रमाणात आहे. हे समजण्यासाठी की इकडनं काही एक्सपोर्ट करता येईल का, कोणाला तरी वाटतंय की भारतातनं काहीतरी एक्सपोर्ट करण्यासारखं आहे आणि सगळंच इम्पोर्ट करण्यासारखं नाही आहे. हे नंबर्स वेगवेगळे का आहेत? 2 कारणं आहेत आणि चांगली आहेत कारणं. ती कारणं अशी, एक म्हणजे बरेचसे कर्करोग जे भारतात होतात ते प्रिव्हेंटेबल आहेत आणि जे होत नाहीत की तिकडे जास्त आहेत आणि आपल्याकडे कमी आहेत, ते जे कर्करोग आहेत ते आपल्या आहारामुळे आहेत. मोठ्या आतड्याचा कर्करोग भारतामध्ये दर 1 लाख माणसांमागे 9 लोकांना होतो. हा कर्करोग अमेरिकेमध्ये दर 1 लाख माणसांमागे 60 लोकांना होतो. आणि ह्याचं कारण फक्त एक, त्यांचा आहार आणि आपला आहार. आपला आहार समतोल आहे, आपल्या आहारात मसाल्याचे पदार्थ आहेत, आपल्या आहारात नॉन व्हेजिटेरियन आहे जरूर, परंतु ते माफक आहे. जर एखाद्या माणसाने सांगितलं मी नॉन व्हेजिटेरियन खातो, तर तो प्रॉबेबली आठवड्यातनं 2दा किंवा 3दा नॉन व्हेजिटेरियन खाईल आणि नॉन व्हेजिटेरियन खाताना त्याच्या ताटामध्ये एखादी कोशिंबीर असेल, एखादी पालेभाजी असेल आणि नॉन व्हेजिटेरियन आयदर मटण असेल किंवा चिकन असेल. आणि जे नॉन व्हेजिटेरियन खाणारे आहेत त्यांना जर विचारलं की हा जो पदार्थ केलेला आहे तो अगदीच मुळमुळीत असेल तर आवडेल का तुम्हाला, आणि त्याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक नॉनव्हेज डिशमध्ये भरघोस मसाला असतो, भरघोस तिखट असतं, भरघोस मिरच्या असतात आणि त्या कमी आहेत असं वाटावं म्हणून बरोबर 1-2 हिरव्या मिरच्या चावायला पण दिल्या जातात. ह्या गोष्टींमुळे आपलं जे अन्न आहे नॉन व्हेजिटेरियन अन्न ते इरिटंट होतं आणि ते इरिटंट असल्यामुळे त्याचा प्रवास आपल्या शरीरातनं जाताना फार जलद गतीने होतो. जर एखादा फॉरेन DNA आपल्या आतड्याच्या जे लायनिंग आहे त्याच्या जवळ आला आणि तसाच राहिला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, तर त्यातला थोडा DNA आपल्या शरीरामध्ये जाऊन त्यामुळे काही त्रास होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा कर्करोग तिथे जास्त आहे. जर एखादा माणूस तिकडे म्हणाला की मी नॉन व्हेजिटेरियन आहे, तर तो सकाळी ब्रेकफास्टला कोल्ड कट्स, मग दुपारी असं एवढा मोठा एक ब्लॉब ऑफ फ्लेश स्टेक, त्या स्टेकला कुठल्याही प्रकारचा मसाला नाही, एखादी मिझरेबल बटाटा कोपऱ्यात असतो व्हेजिटेबल म्हणून ज्याला तो हातही लावत नाही, आणि असं जे रेड मीट आहे त्या रेड मीटमुळे हा कर्करोग जास्त होतो. इतकं जर रेड मीट खाल्लं आणि कुठल्याही प्रकारचं व्हेजिटेबल मॅटर नाही खाल्लं आणि कुठल्याही प्रकारचे मसाले नसतील तर कॉन्स्टिपेशन इज अ नॉर्म. आपल्याकडे जर कोणाला बद्धकोष्ठता झाली तर तो नुसता अस्वस्थ असतो की बाबा आज नाही झालं. आणि तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्ही एका ब्रेस्ट कॅन्सरच्या एक रिसर्च प्रोजेक्ट करत होतो ज्याच्यामध्ये ड्रग दिलं जात होतं. त्या ड्रगला फ्रिक्वेन्सी ऑफ मोशन हा साईड इफेक्ट होता. आता हा अख्ख्या जगामध्ये चाललेला एक प्रोटोकॉल होता. तेव्हा जगामध्ये कुठेही कोणीही एखादा साईड इफेक्ट रिपोर्ट केला की तो रिपोर्ट ताबडतोब प्रत्येक इन्व्हेस्टिगेटरला कन्व्हे केला जायचा. मग प्रत्येक इन्व्हेस्टिगेटरचा मला आठवड्याला 2 किंवा 3 तरी लेटर्स यायची
की मेक्सिकोमध्ये कोणाला तरी 3 वेळा मोशन झाल्या किंवा US मध्ये आणखीन 10 वेळा मोशन झाल्यामुळे तो ड्रग थोड्या वेळ थांबायला लागला. आमच्या टाटा हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 65 स्त्रियांना ह्या ड्रगच्या ट्रायलमध्ये एनरोल केलं होतं. म्हणजे 65 स्त्रियांना हा ड्रग मिळत होता. एकही स्त्रीने कधीही कंप्लेंट केली नाही की मला लूज मोशन्स आहेत म्हणून. आणि फायनली ते जेव्हा थांबवायची वेळ आली की हा प्रोटोकॉल आता थांबला, तेव्हा बऱ्याच जणांनी कंप्लेंट सुरू केली की आम्हाला आता बद्धकोष्ठता होती. म्हटलं हे कसं काय? तेव्हा विचारलं पण त्यांना, ते म्हणाले की नाही हो, किती साफ पोट होत होतं आमचं, आता होत नाही आहे. तेव्हा बद्धकोष्ठता हा अतिशय अस्वस्थ करणारा प्रकार आपल्यासाठी आहे, हा तितकासा अस्वस्थ करणारा प्रकार परदेशात नाही. आणि त्यामुळे हे जे टाईम इंटरवल आहे की फॉरेन DNA आणि आपला DNA असलेली सेल एकमेकांशी गुजगोष्टी करू शकते बराच वेळ, आणि त्यामुळे त्याच्यामुळे हा जो DNA आहे तो आतमध्ये जाऊन त्याच्यामुळे कर्करोग होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त होतात. आपला आहार चांगला आहे तो तसाच ठेवावा, ही एक आवर्जून विनंती. परंतु प्रत्यक्षात बघायचं झालं तर आजकाल बरंचसं कमी जेवण घरी बनलं जातं. सगळ्या गोष्टी बाहेरनं येतात, त्याच्यामध्ये फास्ट फूड असतं बरंचसं. आपल्या अर्ध्याधिक मुलं फक्त मॅकडॉनल्ड्समध्ये खायला जातात. त्यामुळे पुढे काय होणार आहे, ह्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ह्या अन्नाचं जे आपण खातो त्याच्यातला प्रकार, दुसरं म्हणजे बाकीचे आणखीन 1-2 कॅन्सर्स असे आहेत की जे परदेशामध्ये जास्त प्रमाणात आहेत. ते म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर. फुफ्फुसाचा कॅन्सर त्यांच्याकडे स्मोकिंग जास्त असल्यामुळे आहे. आपल्याकडे स्मोकिंग आहे पण कमी आहे. आणि जे स्मोकर्स आहेत, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं की एखादा फिरंग व्हाईट स्किन माणूस इकडे आला आणि तो स्मोक करतोय, शेजारी आपल्या भारतातला एक माणूस स्मोक करतोय, जो धूर बाहेर येतो त्याचा रंग कसा आहे बघा एकदा. त्या फॉरेनरच्या तोंडातनं जो धूर बाहेर येतो तो रंग बराचसा कमी पांढरा असतो, आणि जो आपल्या तोंडातनं येतो, आपल्या भारतातल्या तोंडातनं येतो, तो जसा आत गेला तसाच बाहेर येतो. बरीचशी माणसं आपल्याकडे माउथ आणि थ्रोट स्मोकर्स आहेत. आपण इन्हेल करत नाही जास्त. आणि का करत नाही ह्याचं एक शास्त्रीय कारण आहे की जिथे 35 आणि 40 डिग्री टेम्परेचर आहे, तिथे इतका हॉट स्मोक जर मी आतमध्ये घेतला तर मला तो अस्वस्थ करतो. पण मला तंबाखू तर हवा असतो, तेव्हा मी तोंडात घेऊन तो बाहेर सोडून देतो. तिथे टेम्परेट क्लायमेट्समध्ये जिकडे बाहेरचं ॲम्बियंट टेम्परेचर 10, 5, -4 असे जे टेम्परेचर्स असतील, तिकडे जर मी एक डीप इन्हेलेशन केलं तर मला माझा जीव थोडा सुखावतो की काहीतरी गरम आतमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लंग कॅन्सर जास्त आहे आणि आपल्याकडे अतिशय कमी आहे. आपल्याकडचं प्रमाण दर 1 लाख माणसामागे 9 ते 10 आहे. त्यांच्याकडे हेच प्रमाण जवळजवळ 60 आहे. आणखीन एक वाईट प्रकार आहे ह्याच्यामध्ये की लंग कॅन्सर एकतर पहिल्या स्टेजमध्ये जरी डायग्नोज झाला, विच इज अ रेअरिटी, अतिशय रेअरली पहिल्या स्टेजमध्ये लंग कॅन्सर डायग्नोसिस होतो, पण झालाच तर त्याचा क्युअर रेट 50 ते 55% आहे. आणि आपल्याकडे तंबाखू स्मोक करायच्याऐवजी खाणारे आहेत. खाणाऱ्या तंबाखूने सुद्धा ओरल कॅन्सर होतो, पण ओरल कॅन्सरचं पहिल्या स्टेजमध्ये जर निदान झालं तर त्याचे क्युअर रेट 85% आहेत. तेव्हा तोच कॅन्सर, तोच ॲसॉल्ट, फक्त तिकडे त्याचं क्युअर रेट अतिशय कमी आहे आणि आपल्याकडे क्युअर रेट बराच चांगला आहे. कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे जे कॉमन कॅन्सर्स आहेत, ओरल कॅन्सर, स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर, हे तिन्ही कॅन्सर्स अर्ली डिटेक्शन अतिशय साध्या परिस्थितीत होऊ शकतं. कमीत कमी एफर्ट्स घेऊन ह्या तिन्ही कर्करोगांवर अर्ली डिटेक्शन होऊ शकतं. त्यांच्या बाल्यावस्थेत त्याचं निदान होऊ शकतं. आणि तसं जर झालं तर ह्या तिन्ही कर्करोगांमध्ये क्युअर रेट 80 ते 90% जास्त आहे. तेव्हा एक गोष्ट की आपल्याकडे कर्करोग कमी आहे, जे आहे त्यातले बरेचसे कर्करोग अर्ली डिटेक्शन होऊ शकतात. आणि हे जे कर्करोग आहेत त्यांचे क्युअर रेट्स अतिशय चांगले आहेत पहिल्या स्टेजमध्ये. भारतात जे कर्करोग आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 40% कर्करोग तंबाखूमुळे आहेत. आणि
तंबाखू कुठल्याही प्रकारे सेवन केलं, मग स्मोकिंग असो, पान मसाला असो, खैनी असो, किंवा काय ते हे करून चोळून मिळून घेतात ते जे काय असेल ते मळलेला तो तंबाखू, कुठल्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन केलं तरी कर्करोग होणं हे निश्चित. आणि भारतामध्ये खेडेगावामध्ये स्पेशली बऱ्याच वेळा हे खाण्याची सुरुवात टीनेजमध्ये सुरू होते, की एक छोटी तंबाखूची गोळी करायची आणि गाल आणि दात ह्याच्यामध्ये ठेवून द्यायची. उत्साह वाटतो, कामात जोर येतो, दिवसभर काम करता येतं. त्याचा जोर कमी झाला की ती गोळी काढायची, नवीन गोळी ठेवायची. हे जवळजवळ 24 तास चालू असतं. आणि हे जर 17-18व्या वर्षी चालू झालं तर 10 वर्षामध्ये कर्करोग होण्याचे, म्हणजे हे जे लाईनिंग आहे आपल्या तोंडाचं, त्याला दुसरा काही ऑल्टरनेटिव्हच नाही. कंटिन्युअस असॉल्ट चालू आहे तिकडे आणि त्याच्यातनं कर्करोग होण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतात. तेव्हा तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, जे तपकीर म्हणून ओढतात त्यांना नाकाच्या मागच्या भागाचा कर्करोग, हे सगळे कर्करोग एकत्र केले तर जवळजवळ 40% भारतातले कर्करोग तंबाखूच्या सेवनाने होतात. तंबाखूच्या सेवनाने इन ॲडिशन ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढलं तर हार्ट अटॅक्स आहेत. हार्ट अटॅक, स्ट्रोक ह्या तिन्ही गोष्टी एकत्र होतात. तेव्हा सब दुखों की एक दवा, तंबाखू थांबवायला पाहिजे. 2013 साली एक अक्रॉस इंडिया सर्वे झाला, ज्याच्यामध्ये असं दिसून आलं की दर वर्षाला जवळजवळ 1.5 लाख माणसं आपलं आयुष्य गमावतात तंबाखूच्या सेवनाने. दर वर्षाला. इतका मोठं होऊन सुद्धा आपण तंबाखू विकतोय. राजरोसपणे आपल्याला विष दिलं जातं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला जे अतिशय रोजच्या जीवनामध्ये उपयुक्त अशा गोष्टी आहेत, भाजीवाला आहे, दूधवाला आहे, हे सगळे घरी आणून देतात. आपल्याला काही त्याच्यावर एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत. पण आपलं स्वतःचं विष घ्यायला आपण एक 50 मीटर चालत जाऊन दुकानात पैसे खर्च करून ते विकत घेतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की तंबाखूचं सेवन सुरुवात झाली की ते ॲडिक्टिंग आहे. मग ते कमी करणं, बंद करणं एकच उपाय की मला हे करायचं नाही, हा ठाम निश्चय केला तरच ते होऊ शकतं. बाकी कुठल्याही प्रकारचं करा, निकोटीनचे टॅबलेट्स घ्या, इनहेलेशन्स घ्या, काय वाटेल ते करा तुम्ही, निकोटीन तसंच राहील, ॲडिक्शन तसंच राहील. ज्या दिवशी ते अवेलेबल नसेल तेव्हा स्मोकिंग परत चालू राहील. पण ऑन ॲन ॲव्हरेज स्मोकर्समध्ये 10 ते 20 वर्ष आयुष्याची कमी होतात. तेव्हा 10 ते 20 वर्ष अशीच घालवून जर तसंच कंटिन्यू ठेवायचं असेल तर स्मोकिंग जरूर कंटिन्यू करा. ह्या सगळ्या इंटरॅक्शन्समध्ये मला एका माणसाने फार महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की विन्स्टन चर्चिल हे स्मोकर होते, चिरूट पाईप ओढायचे ते, आणि त्यांना इन्सॉम्निया होता, झोपायचे नाहीत ते, फक्त 1 तासभर झोपायचे. तेव्हा रात्रभर ते चालूच. तरीसुद्धा ते वयाच्या 82 वर्षापर्यंत जिवंत होते. आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी कधी तंबाखू ओढला नाही, तंबाखूचं सेवन केलं नाही आणि दारू पण प्याली नाही, आणि ते पण 82 सालीच गेले. हे कसं काय? त्याच्यावर उत्तर एकच होतं की 100 माणसं जर 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारली तर त्यातली 1-2 जिवंत राहतील. पण ते 1-2 जिवंत राहिले म्हणून 3ऱ्या मजल्यावरनं उडी मारणं सेफ आहे हे बिलकुल नाही. 40% कर्करोग, 100रातले 40% कर्करोग प्रिव्हेंटेबल आहेत. आत्ता बंद करा ताबडतोब, तितक्या प्रमाणात कर्करोग कमी होतो. कमी म्हणजे न स्मोक करण्यावर किंवा न तंबाखू खाण्याने इतका कमी होणार नाही, पण कमीत कमी 50%ने तो कर्करोगाचा जो थ्रेट आहे तो कमी होतो जर 35व्या वर्षी आपण थांबवलं तर. हेच 45व्या वर्षी थांबलं तर ते 40%ने कमी होईल. 55व्या वर्षी थांबवलं तर ते 30%ने कमी होईल. तेव्हा कमी होतं जरूर. तेव्हा कधीही थांबवा आणि जरूर थांबवा. ब्लड प्रेशर कमी होईल,
तंबाखूचं सेवन बंद झालं की विदिन 1 इयर 1 वर्षात ब्लड प्रेशरची टॅब्लेट कमी वापर करायला लागेल आणि हार्ट अटॅक आणि स्ट्रोक हे दोन्ही प्रिव्हेंट होणार नाहीत जर तंबाखूचं सेवन कंटिन्यू केलं नाही तर. हे जवळजवळ 40% झाले. 100 40 कर्करोग तंबाखूमुळे, 20 कर्करोग स्थूलपणामुळे, ओबेसिटी. मला पण वजन कमी करायची फार जरूर आहे, परंतु अर्बनायझेशन हे आणि ओबेसिटी हे हँड इन हँड आहेत. आपण कुठल्याही अर्बन लोकॅलिटीमध्ये जा आणि ह्या उलट एखाद्या गावामध्ये जा, माणसं काम झटून अंग झटून काम करतात आणि ओबेसिटी कमीत कमी आहे तिकडे. वाईट गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की काही काही बायकांना तर जवळजवळ 2-2 मैल चालून पाणी आणायला लागतं. हे असू नये, परंतु थोडाफार व्यायाम अतिशय जरुरी आहे. आणि ओबेसिटी प्रिव्हेंट केली, जर आपण स्थूलपणा कमी केला तर 19 वेगवेगळे कॅन्सर कमी होतात. शरीरामध्ये 19 वेगवेगळे कॅन्सर होऊ शकतात. त्यातला 2 महत्त्वाचे कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग, गर्भाशय बॉडी ऑफ युट्रस मुखाचा नाही, गर्भाशयाचा कर्करोग, ओव्हरीचा कर्करोग, कोलनचा कर्करोग, मोठ्या आतड्याचा कर्करोग आणि पोटाचा कर्करोग. हे सगळे कर्करोग हे ओबेसिटीमुळे होतात. आणखीन पण 8-10 आहेत, मी सगळे तिथे सांगत बसत नाही. परंतु ओबेसिटीमुळे होणारे कर्करोग जवळजवळ 70% कमी होतात जर आपण वजन कमी केलं तर. वजन कमी केलं ब्लड प्रेशर कमी होतं, वजन कमी केलं डायबिटीस कमी होतो. जे इन्सुलिनवर आहेत त्यांना इन्सुलिन लागणार नाही जर वजन कमी केलं तर. थोडक्यात तंबाखूनंतर सब दुखों की एक दवा वजन कमी करणं हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यानंतर जवळजवळ आणखीन 10% असे कर्करोग आहेत जे इन्फेक्शनमुळे होतात. वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स आहेत आणि त्या इन्फेक्शनमुळे होणारे कर्करोग गेल्या 10 वर्षात नॅचरली शहरांमध्ये कमी होत आहेत. सर्व्हायकल कॅन्सर 25 वर्षापूर्वी मुंबईमध्ये दर 1 लाख स्त्रियांमध्ये 24 जणींना व्हायचा, तो आज आकडा 6वर आहे. जर 1 लाखामध्ये 6पेक्षा थोडा कमी झाला जो होणार आहे 1-1.5 वर्षामध्ये, जर कमी झाला तर WHO डेफिनेशनप्रमाणे सर्व्हायकल कॅन्सर हा रेअर डिझीज होईल. आणि हे जर आत्ता जर असेल तर 20 वर्षानंतर सर्व्हायकल कॅन्सर हा म्युझियममध्ये ठेवणारी गोष्ट होईल. ह्याच्याबद्दल मला बिलकुल वाद नाही. आणि तो व्हॅक्सिनमुळे नसेल. व्हॅक्सिन आज घेतलं आपल्या मुलींनी 9व्या-10व्या वर्षी, कर्करोग कमी होणार आहे 35 वर्षानंतर. पण तोपर्यंत जर कर्करोग 5 आणि 6वर आला असेल तर तो कसा कमी होईल ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही व्हॅक्सिन देऊ नका, पण माझ्या नातींना मी देणार नाही. आणखीन काही कर्करोग आहेत जे इन्फेक्शनमुळे होतात. आणि हे इन्फेक्शनमुळे होणारे कर्करोग आपल्याला आपल्या अन्नाचं जे प्रिझर्वेशन आहे की आज जर आपल्या आजीला तुम्ही विचारलं असतं की किती वेळा सकाळी केलेलं अन्न संध्याकाळी वाढलं जातं किंवा संध्याकाळी केलेलं अन्न दुसऱ्या दिवशी वाढलं जातं. आज अमेरिकेत गेलात तर आठवड्याला युजली रविवारी अख्ख्या आठवड्याचं अन्न तयार केलं जातं आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवलं जातं. रोज आपली एक डबा काढायचा, गरम करायचा आणि खायचा. प्रिझर्वेशन ऑफ फूड हे आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्या खेडेगावामध्ये जिथे प्रिझर्वेशन चांगलं नाही आहे तिकडे पोटाचे कर्करोग जास्त आहेत. आणि पोटाचा कर्करोग जसजसं फूड प्रिझर्वेशन इम्प्रूव्ह झालं आहे तसतसं पोटाचा कर्करोग कमी झालेला आहे. पोटाचा कर्करोग हा आपल्या सदर्न इंडियामध्ये अतिशय कॉमन होता. तो आता जवळजवळ 8-10च्या आसपास दर 1 लाख माणसांमागे, म्हणजे 16 ते 18वरनं तो इतक्या कमीवर आलेला आहे. तेव्हा इन्फेक्शनमुळे होणारे कर्करोग बऱ्याच अंशी कमी झालेले आहेत. ओबेसिटीमुळे होणारे कर्करोग कमी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. माझ्या गेल्या 2-4 इंटरॅक्शन्समध्ये
प्रेझेंट चीफ मिनिस्टर, त्याच्या आधीचे चीफ मिनिस्टर आणि त्याच्या आधीचे चीफ मिनिस्टर, ह्या सगळ्यांबरोबर बोलताना मी त्यांना एक सजेशन दिलं होतं की आपण हल्ली चालत नाही. चालायचं म्हटलं तर चालायला चांगली जागा नाही आहे. जर मी असा विचार केला की मी दादरला राहतो आहे शिवाजी पार्कात आणि मला टाटा हॉस्पिटलला जायचं आहे, तर टाटा हॉस्पिटल काही फार लांब नाही आहे. मी इकडनं तुळशीपाईप रोडवरनं गेलो आणि एल्फिन्स्टन ब्रिज क्रॉस केला की मी टाटा हॉस्पिटलला पोचलो. परंतु इट इज नॉट अ प्लेजर ॲट ऑल टू वॉक ऑन दॅट रोड. मला तिथे चालता चालता इतक्या वेळा ते वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध येतील एकतर, आणि इतक्या गाड्या आजूबाजूला जात असतील की त्यांच्या एक्झॉस्टने मी दमून जाईल. तेव्हा चांगली चालायला जागा पाहिजे. ह्या तिन्ही चीफ मिनिस्टरबरोबर मी एक रिक्वेस्ट केली होती की आपण कोस्टल रोड बांधतो आहे. आजच्याच पेपरमध्ये आहे की गेटवे ऑफ इंडियापासून बांद्र्याला यायला 15 मिनटं लागतील गाडीने. गेटवे ऑफ इंडियापासून ते वर्सोवा हे अंतर कोस्टल रोडचं 16 किलोमीटर आहे. रिक्वेस्ट अशी होती की हा कोस्टल रोड एक डबल डेकल रोड करा आणि त्या खालचा जो हे आहे डेक आहे, त्या खालच्या डेकवर एअरपोर्टचे ट्रॅव्हलेटर्स आहेत तसे ट्रॅव्हलेटर्स लावा. पहिला ट्रॅव्हलेटर 5 किलोमीटरने चालला पाहिजे. ज्या स्पीडने तुम्ही फुटपाथवर चालता त्या स्पीडने तो चालला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही स्टेपन करा चालायला सुरू करून. त्याच्यावर तुम्ही चालायला लागलात की तुम्ही 10 किलोमीटरच्या स्पीडने चालताय. जो पुढचा पट्टा आहे नेक्स्ट, तो 10 किलोमीटरने चालला पाहिजे. चालायला लागा, पुढच्या पट्ट्यावर चला, 10 किलोमीटरने तुम्ही चालाल, त्याच्यावर चाला, 15 किलोमीटरने चालाल. पुढचा पट्टा 15 किलोमीटरचा असला पाहिजे, त्याच्यावर चाला, 20 किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने तुम्ही चालाल. वर्सोवा ते गेटवे ऑफ इंडिया 16 किलोमीटर, पाऊण तास चालाल. आज किती वेळ घेता? आज एका जागी बसून जवळजवळ 2 ते 2.25 तास जातात ह्या एंडपासून त्या एंडवर जायला, आणि कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज नाही. भरपूर पोल्युशन, कारण तुमची गाडी ज्यात बसले ती ओकते बाहेर, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड म्हणाल ते, बेन्झिन रिंग्स सगळ्या आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा जर अख्खी मुंबई चालली अशी एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत, कोणत्याही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पीक आवरला बेस्ट स्पीड हा व्हेकलमध्ये 9 किलोमीटर पर आवर आहे. टोकियो हॅज द बेस्ट स्पीड. 9 किलोमीटर पर आवरने तुम्ही जाता जर गाडीत बसलेले असाल तर. इमॅजिन करा आपण 20 किलोमीटरने जाऊ. 20 किलोमीटर पर आवर, रोज 40 मिनटं चालायचं, 25 मिनटं चालायचं, आणि समुद्राची शुद्ध हवा करायची, कुठल्याही प्रकारचं पोल्युशन नाही. अजून काही पटलेलं दिसत नाही. पटलं की होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत थोडंफार एक्सरसाइज करणं हे फार महत्त्वाचं आहे. युजली अशा टॉकनंतर मी पुढचे 3 दिवस भरपूर एक्सरसाइज करतो, मग हळूहळू परत कमी होऊन जातं. तेव्हा कोणीतरी एक झक्कू लावून मागे लागायला लागतं की बाबा रोज करायचं. ते नाही केलं तर होणार नाही. दुबईमध्ये एक रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही ऑर्डर दिलीत की त्या ऑर्डर तुमचं जेवण झाल्यानंतर जितक्या डिशेस रिकाम्या असतील त्याचं जे काही चार्जेस असतील तेवढेच. जितक्या डिशेसमध्ये अन्न तसंच राहिलं असेल त्याचा डबल चार्ज. तेव्हा जितकं पाहिजे तेवढंच मागून घ्यायचं. ह्याबद्दल मला माझ्या आजीचे काही किस्से आठवत आहेत की रोज सकाळी धावपळ. आई मागे लागायची, अरे दूध पी, अरे दूध पी, आणि कधीतरी प्यायचं, कधी नाही प्यायचं, पण आजी रोज सांगायची न विसरता आईला, ते दूध तसंच ठेव, त्याला उपाशी जाऊ दे, त्याला कळू दे भूक म्हणजे काय आहे. प्रेझेंटली आपल्या मुलांना भूक म्हणजे गोष्ट फक्त पुस्तकातला शब्द आहे. अन्न आपल्या आजूबाजूला इतकं आहे, इतक्या फ्रिक्वेंटली आहे की कोणालाही भूक म्हणजे काय हे माहीत नाही, आणि आपली सगळी मुलं सुंदर गरगरीत आहेत. जर त्या वयाला, जेव्हा मी शाळेमध्ये असंच कर्करोगाबद्दल बोलायला जातो, तंबाखूबद्दल बोलायला जातो, तेव्हा
मोस्ट कॉमनली दिसतं की सगळी मुलं छान गरगरीत आहेत, एकही मुलगा सडपातळ नाही, आणि सगळ्या आयांची एकच कंप्लेंट, मुलगा खात नाही. मग करतो काय? दुसरं, जर ओबेसिटी त्या एजला असेल तर आणखीन 10 ते 15 वर्षामध्ये डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि कर्करोग याचं एपिडेमिक येणार आहे आपल्याकडे, एपिडेमिक. तेव्हा पहिली महत्त्वाची गोष्ट, नातवांचं खाणं थोडं कमी करा, आणि नातवाने न खाल्लेलं स्वतः बिलकुल खाऊ नका. सगळ्या आया आपल्या युजली असेच असतात की खायचं नाही म्हटलं की आपलं पोरगं हळूच आईच्या ताटात सळकावून देतं आणि ती माऊली आपली खात बसते एका पाठोपाठी. एंड रिझल्ट असा की 40 ते 50 या वयोगटात ओबेसिटी नॅचरली होते, आणि 50 नंतर जेव्हा ऋतुसमाप्तीची वेळ येते, मेनोपॉजची वेळ येते, तेव्हा बॉडीचा एक नॅचरल रिस्पॉन्स असतो टू ॲड 4-5 किलो वाढतं. पण आधीच जर वाढलेलं असेल तर ते आणखीन वाढून ओबेसिटी इज अ नॉर्म, 19 कॅन्सर्सना निमंत्रण आहे. आणि ह्यामुळे आपल्या अर्बन एरियामध्ये कर्करोगाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. पुढचा प्रश्न असा की जर 100 67 ते 70 कर्करोग प्रिव्हेंटेबल आहेत, मग बाकीच्या कर्करोगांचं काय? मी तुम्हाला 3 ते 4 कर्करोग असे सांगितले आत्ता, तंबाखूमुळे होणारे आणि ओबेसिटीमुळे, इन्फेक्शनमुळे. हे सगळे कर्करोग एकत्र करून एक 10 वेगवेगळे कर्करोग असतील. ओबेसिटीचे जरा जास्त आहेत, पण कॉमन ओबेसिटीचे 3-4च आहेत. तर असे हे 10 कर्करोग सोडले तर उरलेल्या 30% जवळजवळ 120 ते 150 वेगवेगळे कर्करोग आहेत. प्रत्येक कर्करोगाचं योगदान आपल्या आयुष्यामध्ये फार छोटंसं आहे आपल्या समाजामध्ये. तेव्हा त्याच्याबद्दल फार काळजी करणं हे अतिशय चुकीचं आहे, आणि त्याचा शोध घेणं हे आणखीन चुकीचं आहे. जर शिवाजी पार्कमध्ये जर मी चित्त्याला शोधायला लागलो तर मिळण्याची शक्यता आहे का? बिलकुल नाही. पण मी कुत्र्यांना शोधायला लागलो तर भरपूर मिळतील, मांजरांना शोधायला लागलो तर अतोनात मिळतील मला. तेव्हा जे कॉमन आहे त्याचा शोध घ्यायचा आहे, त्याचं अर्ली डिटेक्शन करायचं आहे, आणि त्या अर्ली डिटेक्शनमध्ये 3 प्रकारचे कर्करोग फार महत्त्वाचे आहेत. तोंडाचा कर्करोग, जे तंबाखूचं सेवन करतात त्यांना. घशाचा कर्करोग, जे स्मोकिंग करतात त्यांना. लंग कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन करूनसुद्धा त्यात फायदा नाही. म्हणजे किती वाईट कर्करोग आहे बघा. जवळजवळ 90% पेशंट्स जे लंग कॅन्सरने येतात ते मॅक्झिमम 1.5 ते 2 वर्ष जगतात, कारण ॲडव्हान्स डिसीज असतो आणि त्याच्यावर क्युअर रेट फार कमी आहेत. अर्ली डिटेक्शन होऊनसुद्धा क्युअर रेट्स फार कमी आहेत. ह्या उलट ओरल कर्करोगमध्ये, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आणि सर्वायकल कॅन्सर, ह्या तिन्ही कॅन्सर्समध्ये अर्ली डिटेक्शन पॉसिबल आहे. ओरल कर्करोग, तोंडाचा जो कर्करोग आहे तो नुसत्या ओरल एक्झॅमिनेशन, काही स्पेशल करायचं नाही, एक चांगला लाईट आणि एक अ सेट ऑफ आईज, डोळे जे ट्रेंड आहेत पिकअप करायला, वर्षातनं एकदा जे तंबाखूचं सेवन करतात त्यांनी जर केलं तर बऱ्याच अंशी कर्करोगाचं प्रमाण पण कमी होईल, अर्ली डिटेक्शन पण होईल आणि त्याच्यावर मात पण होईल. स्तनाचा कर्करोग. स्तनाचा कर्करोग हा 3 गोष्टीने डायग्नोसिस करता येतो. एक म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन. स्त्रीला शिकलं पाहिजे की माझ्या स्तनामध्ये काही ॲबनॉर्मल आहे का. हे सगळ्यांना शक्य असतं असं नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे करावं. ह्याचं कारण, ज्यांना करायची इच्छा नाही आहे किंवा ज्यांनी ते शिकलेलं नाही आहेत की काय बघतोय आपण, काय शोधतोय, हे जर माहीत नसेल तर माझ्या क्लिनिकमध्ये अँक्शस बायका अतोनात येतील, आणि दॅट इज नॉट द पर्पज. काळजी घ्यावी आणि काळजी करावी ह्यामध्ये एक जमीन आसमानाचं अंतर आहे. काळजी घ्यावी जरूर, पण ती काळजी घेणं हे काळजी करण्यामध्ये रूपांतर होत असेल तर काळजी करू नका. आणि ज्या स्त्रियांना हे पटत नसेल की मला हे कळणार नाही
त्यांनी चुकूनही सेल्फ एक्झॅमिनेशन करायची नाही. ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन हे अर्ली डिटेक्शनचं उत्तम साधन आहे. ज्यांना करायचं काय हे माहिती आहे, ज्या शिकलेल्या आहेत काय करायचं ह्याच्याबद्दल, आणि ते करण्याची त्यांची क्षमता आहे, मनात तयारी आहे. ते जर होत नसेल तर फिजिकल एक्झॅमिनेशन, ब्रेस्ट स्तनाची एक्झॅमिनेशन बाय अ ट्रेंड हेल्थ वर्कर, अ ट्रेंड नर्स, ट्रेंड, माझे शब्द फार महत्त्वाचे आहेत, ट्रेंड हेल्थ वर्कर, ट्रेंड नर्स किंवा अ ट्रेंड डॉक्टर. कुठेही गेलात आणि जर फिजिकल एक्झॅमिनेशन करायची असेल तर त्या माणसाला एक सरळ प्रश्न विचारायचा, ही एक्झॅमिनेशन तुम्ही करता का, तुम्ही देता का, दिवसातनं किती वेळा देता, किती पेशंटना देता तुम्ही. कारण मी जेव्हा माझं मेडिकल स्कूल पास झालो, MBBS झालो, तेव्हा मी स्वल्पविरामामध्ये ट्रेंड आहे, पण मी ट्रेंड नाही. कारण मेडिकल कॉलेजमध्ये जे डायग्नोसिस होतं त्यामध्ये स्त्री माझ्याकडे येते आणि मला सांगते, मला ना इथे गाठ लागते आहे, माझं अर्धं काम झालेलं आहे, कुठे बघायचं हे मला माहिती आहे. परंतु ज्यांना काहीही असे सिम्पटम नाहीत अशा स्त्रियांनी जेव्हा ते येतात तेव्हा त्याचं जे एक्झॅमिनेशन प्रोसेस आहे ती इतकी सरळ सोपी नाही आहे. अगदी सिस्टमॅटिकली ब्रेस्टच्या सगळ्या भागांमध्ये एक्झॅमिनेशन करून काय आहे हे बघणं आणि काय शोधताय तुम्ही हे त्या माणसाला माहीत असेल तरच हे होऊ शकतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम आम्ही कोविडच्या आधी एक 6 वर्षापूर्वी 25 अंध स्त्रियांना ही गोष्ट शिकवली की तुम्ही एक्झॅमिनेशन करा आणि किती पटकन तुम्ही पिकअप करू शकता. 3 महिन्याच्या ट्रेनिंगनंतर जेव्हा आम्ही त्या स्त्रियांना समाजात पाठवलं तेव्हा त्यांचा डिटेक्शन रेट मॅमोग्राफी इतका चांगला होता. ह्याच स्त्रिया आज उत्तर प्रदेशमध्ये दर प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये 2-2 अंध स्त्रियांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत की ज्यामुळे त्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम्पॉवरमेंट. ज्या स्त्रीला कंटिन्युअसली वाटत असतं की मी समाजामध्ये बिलकुल युजलेस आहे, ती स्त्री आज स्वतःला फार उपयुक्त असं समजते आणि समाज त्यांच्याकडे अशा दृष्टीने बघतो की हे बाई माझं आयुष्य वाचवणार, माझं लाईफ डेथ वाचवणार आहे माझं. तेव्हा ह्या दृष्टीने कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन कुठल्या प्रकारे मॅनपॉवर तयार करता येईल. दुसरी फिजिकल एक्झॅमिनेशन, तिसरं मॅमोग्राफी. मॅमोग्राफीने डिटेक्शन केलं किंवा फिजिकल एक्झॅमिनेशनने डिटेक्शन केलं, दोन्हीमुळे जवळजवळ 30% घट होते ब्रेस्ट कॅन्सर डेथ्समध्ये. ब्रेस्ट कॅन्सर डेथ्स 30% कमी होतात फिजिकल एक्झॅमिनेशन किंवा मॅमोग्राफी दोन्हीमुळे. जेव्हा पहिला हे प्रोजेक्ट अमेरिकेमध्ये झालं तेव्हा त्यांनी फिजिकल एक्झॅमिनेशन आणि मॅमोग्राफी 30,000 स्त्रियांना दिली आणि 30,000 स्त्रियांना फक्त अवेअरनेस शिकवला, कुठल्याही प्रकारची एक्झॅमिनेशन त्यांच्यामध्ये केली नाही. 15 वर्षाच्या फॉलोअप नंतर 30% डेथ्स कमी होते ज्यांनी फिजिकल एक्झॅमिनेशन आणि मॅमोग्राफी केलेली होती. परंतु ह्या प्रोजेक्टनंतर हे समजलं नाही की ही 30% जे रिडक्शन आहे ते फिजिकल एक्झॅमिनेशनमुळे झालं आहे का मॅमोग्राफीमुळे झालं आहे, कारण त्या स्त्रियांना दोन्ही गोष्टी केल्या होत्या. कॅनडामध्ये फार उत्तम एक प्रोजेक्ट त्यांनी घेतला हातामध्ये. ह्याचे रिझल्ट्स आल्यानंतर 50 वर्षावरील स्त्रियांमध्ये हे इफेक्टिव्ह होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 50,000 स्त्रियांना त्यांनी फिजिकल एक्झॅमिनेशन केली आणि दुसऱ्या 50,000 स्त्रियांना फिजिकल एक्झॅमिनेशन आणि मॅमोग्राफी. सो मॅमोग्राफीने किती ॲडिशन होते लाईफ सेव्ह होण्यामध्ये हा तो प्रोजेक्टचा प्रश्न होता. 20 वर्षाच्या फॉलोअप नंतर दोन्ही याच्यामध्ये डेथ रेट्स एक्झॅक्टली सेम. सो मॅमोग्राफी डिड नॉट ॲड एनिथिंग मोर टू फिजिकल एक्झॅमिनेशन. पण एक ॲडव्हान्टेज आहे, मॅमोग्राफीमुळे बरेचसे छोटे छोटे कॅन्सर डिटेक्ट केले जातात जे कदाचित त्या स्त्रीच्या अख्ख्या आयुष्यात मोठे होणारच नाहीत. ह्या प्रोटोकॉलमध्ये, ह्या प्रोजेक्टमध्ये ज्या 50,000 स्त्रियांना फिजिकल प्लस मॅमोग्राफी केली
25 वर्षाच्या फॉलोअप नंतर त्यांच्यामध्ये 30% कॅन्सर जास्त होते. म्हणजे 30% कॅन्सर ह्या ग्रुपमध्ये जिथं फक्त फिजिकल एक्झामिनेशन झाले तिकडे सायलेंट होते, ते मोठे झालेच नाहीत. एकच कन्क्लुजन की हे जे मशीन आहे ना, ते मशीन अतिशय इफेक्टिव्ह आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी. आपण ह्या मशीनचे सिग्नल्स बघत नाही आणि दरवेळेस सांगत राहतो या मशीनला की तू कुचकामी आहेस, तू बरोबर काम करत नाहीस. 1000 वेळा त्याला शिवाय घालतो. आपलं एक ठिकाणी कुठे काही झालं, काही रोग आला, काही ताप आला की लगेच सुरू की माझी इम्युनिटीच कमी आहे. पण हेच मशीन सगळ्यांना अख्खं आयुष्य उत्तमप्रमाणे घेऊन जातं. आणि जर कंटिन्युअसली असं सांगत राहिलं आणि जर एक्सटर्नल फोर्सेस जसं मशीन आहे, मॅमोग्राफी आहे, जर MRI केला तर हा 30%चा जवळजवळ 50% जास्त होईल. म्हणजे 50% लोक कारण नसताना कॅन्सरचा स्टॅम्प लागेल त्यांना. हे होता कामा नये जर लाईफ सेव्ह होत नसेल तर. तेव्हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ली डिटेक्शनमध्ये लाईव्ज सेव्ह झालेच पाहिजेत. एक. दुसरं, अननेसेसरी एक्सेस डायग्नोसिस होता कामा नये. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तरच स्क्रीनिंग टेस्ट करावी. आणि अशी स्क्रीनिंग टेस्ट 2-3 गोष्टींसाठी आहे. ओरल एक्झामिनेशन, फिजिकल एक्झामिनेशन, तोंडाचा तपास करायचा, फिजिकल एक्झामिनेशन ऑफ ब्रेस्ट, आणि तिसरं व्हिज्युअल इन्स्पेक्शन किंवा पॅप स्मिअर युट्राईन सर्विक्ससाठी. या तिन्ही टेस्ट वर्षातनं एकदा जरी केल्या तरी त्यामुळे बऱ्याच अंशी ह्याचं डिटेक्शन अर्ली होईल आणि त्यामुळे बरीचशी माणसं दगावायची नाहीत, हे निश्चित. ह्या अर्ली डिटेक्शन प्रोसेसमध्ये जेव्हा आपण बऱ्याच अंशी आणखीन वाढवत जातो, कर्करोग, प्रॉस्टेट कॅन्सर आहे. प्रॉस्टेट कॅन्सर अर्ली डिटेक्शन करून एकही आयुष्य वाचत नाही, एकही डेथ कमी होत नाही. पण तरीसुद्धा आपल्या देशामध्ये सुद्धा होतं, आपल्या शहरांमध्ये PSAचं डायग्नोसिस होतं. PSA केलं की एखादी गोष्ट रेज्ड असेल की त्याच्यावर नीडल ॲस्पिरेशन आणि कर्करोग असण्याची पॉसिबिलिटी असते. पण कर्करोग असला तरी आपल्या शरीरामध्ये इतकी ताकद आहे की त्या कर्करोगाला व्रात्यपणा तसाच ठेवून राहू शकतो आणि त्याला कुठेही स्प्रेड होऊ देणार नाही. जर प्रॉस्टेटचा कर्करोग भारतामध्ये दर 1,00,000 लोकांमध्ये फक्त 5 लोकांना होतो, हा पाश्चात्य देशामध्ये जवळजवळ 55 माणसांना होतो दर 1,00,000 माणसांमध्ये. आपल्यापेक्षा 10 ते 11 पट जास्त. आणि म्हणून त्यांच्याकडे हा कर्करोगाचं प्रमाण ओव्हरऑल 350-360, आपल्याकडे 100, आपल्या गावामध्ये 40-45. तेव्हा मी असं म्हणत नाही की आपल्या गावाकडे जायला पाहिजे, परंतु एवढं तरी करावं की रोज एक 40 मिनटं चालायला पाहिजे. रात्रीचं जेवण 40 वर्षानंतर बंद करायला पाहिजे. मी सगळीकडे माझ्या आजीचं एक ब्रीदवाक्य होतं, ते मी सगळ्यांना सांगतो, आज पण सांगेन. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ट्रीटमेंटबद्दल मी 1-2 मिनटं घेऊन बोलेन. झोपायच्या आधी आजी माझ्याकडनं हे नेहमी म्हणून घ्यायची, 10व्या वर्षी आईचं बोट सोडायचं, 20व्या वर्षी खेळण्यांची खेळणं बंद करायचं, 30व्या वर्षी इकडे तिकडे बघणं बंद करायचं, 40व्या वर्षी रात्रीचं जेवण बंद करायचं, 50व्या वर्षी घराच्या बाहेर शिजवलेलं अन्न बंद करायचं. आता तर शक्यच नाही, रोज अन्न बाहेरच शिजतंय. 60व्या वर्षी आहे तेच कंटिन्यू, काही नवीन करायचं नाही. 70व्या वर्षी आंबट गोष्टी कमी करायच्या. 80व्या वर्षी हार्ड बेडवर झोपायला लागायचं. 90व्या वर्षी जीवनाचा उत्साह कमी करायचा आणि 100व्या वर्षी देवाचं नाव घेऊन आयुष्य संपवायचं. ह्याच्यावर जी ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल मी 2-3च गोष्टी पटकन सांगेन. एक म्हणजे बऱ्याचशा कर्करोगांना आजकाल मल्टीमोडल थेरपी लागते, म्हणजे सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपी, या तिन्ही गोष्टीची गरज असते. काही रोगांना इन ॲडिशन हॉर्मोन थेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी लागतात. ही टार्गेटेड थेरपी थोडीशी टार्गेट आहे, अतिशय एक्सपेन्सिव्ह आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आणि एक्सपेन्सिव्ह टार्गेटेड थेरपी टुडे, जी अमेरिकेत एका इंजेक्शनला 4.5 कोटी रुपये.
ते इंजेक्शन टाटा हॉस्पिटलने IIT बरोबर आत्ता नुकतंच जवळजवळ 60 पेशंट्सना दिलेलं आहे आणि त्याची आपल्याकडची प्रोडक्शन कॉस्ट 25 लाख आहे. आणि ती 25 लाख म्हणजे 4.5 कोटीचे 25 लाख झालेले आहेत. आणि ते 25 लाख सुद्धा 25 लाख आहेत कारण त्याच्यामध्ये एक कॉम्पोनंट इम्पोर्टेड आहे ज्याची कॉस्ट 16 लाख आहे. म्हणजे तेच इंजेक्शन 7-8 लाखपर्यंत येऊ शकतं. ह्याची मी आता गॅरंटी देईन जर तो जो कॉम्पोनंट आहे तो भारतात प्रोड्यूस होईल. प्रयत्न चालू आहेत आणि ते होणार एवढं निश्चित. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या कर्करोगांमध्ये मी कसं सांगितल्याप्रमाणे व्रात्य मुलगा, नतद्रष्ट मुलगा आणि गुंड मुलगा, या गुंड मुलाला परत नॉर्मल करता येईल का? हे होतं का? आपण किती गोष्टी केलेल्या आहेत. प्रतिबंध आहेत, रेग्युलेशन्स आहेत, पोलीस आहेत, कैदखाने आहेत, कारावास आहे. पण ते गुंड नॉर्मल होण्यासाठी कारावासात भरपूर प्रयत्न पण होतात. पण ते होतं किती स्मॉल पर्सेंटेजमध्ये, किती कमी प्रमाणात होतं ते. हे फक्त एका प्रकारच्या ल्युकेमियामध्ये झालेलं आहे की ज्याच्यामध्ये रेटिनॉइड्स नावाचे इंजेक्शन्स दिल्यानंतर त्या सगळ्या पेशी आपलं गुंडपणा सोडून परत नॉर्मल होऊ शकतात. हे जर झालंच तर ते आयडियल होईल ट्रीटमेंट. मग सर्जरीची पण गरज भासणार नाही, आम्हाला इथं असण्याची गरज भासणार नाही. आणि जे ज्ञानेश्वराने म्हटलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हा जो विकटपणा आहे तो जर आपण सोडून दिला आणि जर खळा म्हणजे वाईट माणसे त्यांना जर तो सोडता आला, जर ह्या वाईट पेशींना हा तो सोडता आला आणि जर चांगुलपणामध्ये जर रती वाढली तर कर्करोगावर कमीत कमी ट्रीटमेंट देऊन सगळ्यांना नॉर्मल करता येईल. तेव्हा हे जे ज्ञानेश्वरांनी इतक्या वर्षापूर्वी पसायदानात म्हटले ते जर खरं करायचं असेल आणि ते जर झालं तर आपला अख्खा समाज अतिशय हेल्दी आणि उत्तम होईल. थँक्यू. हो, प्रश्न घेऊया ना, काय हरकत नाही. मला कोणाला उत्साह असेल तर मला उत्साह भरपूर आहे. इथे दुसऱ्या रांगेत. हॅलो, नमस्कार. मला विचारायचं होतं की इतकं छान तुमचं म्हणजे स्टडी खूप छान आहे, पण मला असं वाटलं की ऑलवेज प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन द क्युअर. तर या उक्तीप्रमाणे आपण काय करू शकतो की त्याच्यामुळे कर्करोग होणारच नाही? म्हणजे मॉडर्नायझेशन आणि अर्बनायझेशन इज द कॉज अँड ऑल्सो द फूड, जसं तुम्ही बोललात की प्रिझर्वेशन्स आणि जे कलर्स आहेत, जे फूड कलर्स, तर ते आपण जर नाही वापरले तरही कॅन्सरचा रोकथाम करण्याची काही शक्यता असू शकते असं मला वाटतं आहे. तर त्याच्यावरती तुमचं काही. सो तंबाखू हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो जर बंद झाला तर जवळजवळ 40% कर्करोग कमी होतील. ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, प्रिझर्वेटिव्स किंवा इन्सेक्टिसाइड्स, यांच्यामुळे सुद्धा थोडाफार प्रमाणात कर्करोग होऊ शकतो. कारण हे बरेचसे इन्सेक्टिसाइड्स हे इस्ट्रोजेनिक असतात. त्या इन्सेक्टिसाइड्सचं जे कॉम्पाऊंड आहे ते इस्ट्रोजेनिक आहे. फिमेल सेक्स हॉर्मोनचं जे केमिकल स्ट्रक्चर आहे तसं ते केमिकल स्ट्रक्चर आहे त्याचं, आणि त्यामुळे ओबेसिटी वाढू शकते. तेव्हा प्रिझर्व्ड फूड, इन्सेक्टिसाइड घातलेलं फूड खायला हरकत नाही, पण ते स्वच्छ धुवून खा किंवा चांगलं उकळून घ्या किंवा चांगल्या प्रकारे शिजवून ते घेतलं तर ते त्यातलं इन्सेक्टिसाइड कमी होऊन जाईल. पण जर तुम्ही कोशिंबीर भरपूर खात असाल आणि खाव्यात तर तेव्हा भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या तरी इन्सेक्टिसाइड्स कमी होतील त्याच्यात. डॉक्टर, एक विचारायचं होतं की हेरिडिटरी जर आई वडिलांपैकी कोणाला झाला असेल तर मुलांना होऊ शकतो का? असं फार महत्त्वाचा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. अनुवंशिकता ही कर्करोगामध्ये फक्त
2% कर्करोगांमध्ये आहे. फक्त 2% कर्करोग अनुवंशिक आहेत. बाकीचा कुठलेही कर्करोग अनुवंशिक नाहीत. एक उदाहरण द्यायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सरमधल्या फक्त 2% कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर हे अनुवंशिक आहेत. आणि सो मी ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट करतो तेव्हा स्त्रिया येऊन मला विचारतात की मला कर्करोग झालेला आहे, माझ्या 2 मुली आहेत, होणार की नाही. आणि मला त्याची उत्तरं वेगवेगळ्या प्रकारे देता येतात. एक सिंपल ठोकताळा आहे की जर आईचं वय कॅन्सरचं डायग्नोसिस निदान झालं ते 50च्या पेक्षा कमी असेल तर पुढच्या जनरेशनमध्ये ते रिस्क डबल होतं. एवढं बोलून मी थांबू शकतो. ती स्त्री काय विचार करेल, मला तर झालेलं आहे आणि माझ्या मुलीचं रिस्क डबल झालं माझ्यापेक्षा, म्हणजे तिला ते निश्चितच होणार. पण तसं नाही आहे. ज्या स्त्रीला झालेलं आहे त्या स्त्रीला कर्करोगाचं प्रमाण किती आहे, जर आपण भारतात 100 स्त्रियांना, मुंबईत राहणाऱ्या 100 स्त्रियांना वय वर्षे 30 पासून ऑब्झर्व केलं तर त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत ह्या 100 पैकी 3 स्त्रियांना कर्करोग होईल, ब्रेस्ट कॅन्सर. जर ह्या 3 स्त्रिया 50 वर्षाच्या खाली असतील तर त्यांच्या मुलींपैकी तशा 100 मुली ज्यांच्या आयांना 50च्या आधी कर्करोग झालेला आहे स्तनाचा, त्या 100 पैकी 6 मुलींना कर्करोग होईल. म्हणजे 3 हा आकडा डबल झालेला आहे. पण तितकंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे 94 मुलींना होणार नाही कॅन्सर तो. तेव्हा ह्याचं मोजमाप नीट समजावून घ्यायला पाहिजे. अशा काही फॅमिलीज आहेत ज्याच्यामध्ये आईला, आईच्या बहिणीला, मुलीला, मुलीच्या बहिणीला, अशा 3-4 लोकांना विदिन 2 जनरेशन्स फर्स्ट डिग्री रिलेटिव्समध्ये जर स्तनाचा आणि ओव्हरीचा कर्करोग झाला असेल तर त्यांच्यामध्ये एक जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असू शकते जी इनहेरिटेड असते, अनुवंशिक असू शकते. त्याला काय, त्याचं नाव आहे BRCA1 आणि BRCA2, ब्रेस्ट कॅन्सर 1 जीन आणि ब्रेस्ट कॅन्सर 2 जीन. पण हे फार रेअर आहे, 100 पैकी फक्त 2%. तेव्हा बाकी सगळ्यांनी काळजी करायचं बिलकुल कारण नाही. ते सगळे हेल्दी आहेत, त्यांचे जीन्स अतिशय उत्तम आहेत आणि पुढचं जनरेशन त्यांच्यापेक्षाही उत्तम आहे. आधीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने माझा प्रश्न असा आहे की आईकडून मुलांना कॅन्सर होण्याचं प्रमाण किती आहे आणि वडिलांकडून मुलांना कॅन्सर होण्याचं प्रमाण किती आहे. आणि माझा प्रश्न असा आहे पुढे की हल्ली पुरुषांमध्ये प्रोस्टेटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि माणसं दगावलेली पण आहेत. तर कशा प्रकारच्या माणसांना कशामुळे प्रोस्टेट होतो हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की काय केल्यामुळे प्रोस्टेट होणार नाही. आणि तिसरा प्रश्न असा आहे की रेग्युलरली म्हणजे किती फ्रिक्वेंटली टेस्ट करून घ्याव्यात डिटेक्शनसाठी. थँक्स. सो इनहेरिटन्स हा पुरुषांकडनं सुद्धा येऊ शकतो. कोलन कॅन्सर ज्याला पॉलिपोसिस नावाचा एक इनहेरिटेड प्रकार आहे, पॉलिपोसिस कोलाय, जो रेअर आहे. म्हणजे 1000 कोलन कॅन्सर पेशंट्सपैकी 4 ते 5 लोकांना पॉलिपोसिस असण्याची पॉसिबिलिटी आहे. तेव्हा लेस दॅन 1%, 0.1%, 0.4% तरी 0.4% पेशंट्समध्ये हा रोग अनुवंशिक असू शकतो. प्रॉस्टेट कॅन्सर अनुवंशिक नाही. परंतु प्रॉस्टेट कॅन्सर जर यंग एजमध्ये झाला असेल, 50च्या आसपास किंवा 50च्या अलीकडे, तर त्याच्यामध्ये पण BRCA असू शकतो. तर सेम जीन जो ब्रेस्ट कॅन्सर करतो तसा जीन असू शकतो. आणि इनहेरिटन्स होऊ शकतो पण ब्रेस्ट कॅन्सरसारखं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रॉस्टेट कॅन्सरसाठी जी टेस्ट आहे PSA ती अतिशय युजलेस आहे. त्याच्यामुळे अर्ली डिटेक्शन होतं, परंतु त्या अर्ली डिटेक्शनमुळे कोणाचाही दगावायचा चान्स कमी होत नाही. तेव्हा चुकूनही करू नका ती. तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रोस्टेटमध्ये की जवळजवळ PSAमुळे डिटेक्ट झालेले जे प्रॉस्टेट कॅन्सर्स आहेत ते जवळजवळ 80% असे कर्करोग त्या माणसाच्या आयुष्यात कधीही बाहेर येणार नाही, कधीही त्रास देणार नाही. तेव्हा कारण नसताना करू नका आणि स्वतःला एक कॅन्सर पेशंटचा स्टॅम्प लावून घेऊ नका. काय काळजी घ्यावी प्रोस्टेट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी का? प्रोस्टेटसाठी एकच फॅक्टर आहे ओबेसिटी, पण तो सुद्धा फार वीक फॅक्टर आहे. तेव्हा प्रिव्हेन्शनसाठी काही नाही आहे. पण भारतामध्ये रेअर आहे हो. म्हणजे मुंबईत
हत्ती कसा दिसेल तसं येते. एखाद्या देवळाने आणला तरच दिसेल, नाही तर नाही दिसणार. मोबाईल टॉवरमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं का? नाही होत. एव्हिडन्स अगदी क्लिअर आहे की देर इज नो इन्क्रीज बाय मोबाईल टॉवर्स ॲज फार एज कॅन्सर इज कन्सर्न. पण तो एव्हिडन्स वेगवेगळ्या ठिकाणून गोळा झालेला आहे आणि तो अजूनही तरी पब्लिश्ड लिटरेचरमध्ये बिलकुल नाही. Very good evening, sir. Is there anything to stop reoccurrence of any type of cancer like bladder cancer or breast cancer? And what is aspirin therapy? Is it effective? Thank you. Aspirin is experimental at the moment. No evidence that it reduces recurrence. For the cancers that you mentioned just now, Yes. for those cancers, reducing weight after diagnosis reduces incidence of recurrence. So breast cancer patients, if with chemotherapy or hormone therapy, if there is a reduction of 30% in recurrence, reduction in weight by approximately 5% below the normal weight for that height reduces recurrences by 30%. And in bladder cancer, sir? Gallbladder or urinary bladder? Urinary bladder. Urinary bladder, there is no preventive action. There is no prevention possible. Achha. Thank you, sir. That's also a rare cancer, but not a very common cancer. कॅन्सर नवऱ्याकडून बायकोकडे किंवा बायकोकडून नवऱ्याकडे किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे जातो का? हे दोन प्रश्न आहेत. अनुवंशिकतेबद्दल मी बोललो ऑलरेडी. नवऱ्याकडून बायकोला किंवा बायकोकडून नवऱ्याला म्हणजे तुम्ही इन्फेक्शनमुळे होऊ शकतं का, इन्फेक्शस आहे का, फार महत्त्वाचा प्रश्न. कर्करोग इन्फेक्शस नाही, पण अशी काही इन्फेक्शन्स आहेत जी ट्रान्समिशनमुळे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे त्याचं इन्फेक्शन जाऊ शकतं आणि त्या इन्फेक्शनपैकी स्मॉल पर्सेंटेजमध्ये कर्करोग होऊ शकतो. एक एक्झाम्पल, सर्वायकल कॅन्सर. सर्वायकल कॅन्सर हा HPV नावाच्या व्हायरसमुळे होतो आणि HPV व्हायरस हा सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे. ज्या भागांमध्ये शारीरिक स्वच्छता, जेनायटलची स्वच्छता नीट ठेवली जात नाही पुरुषांमध्ये, त्यांच्यामध्ये हा कर्करोग, त्या स्त्रियांमध्ये, त्यांच्या पत्नींमध्ये हा कर्करोग जास्तीत जास्त आहे. ज्या स्त्रिया कधीही संभोग न झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये हा कर्करोग कधीही होऊ शकत नाही. परंतु एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर बार्शी रूरल, बार्शीमध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण आहे दर 1,00,000 स्त्रियांमागे 28. बार्शी अर्बन 10 किलोमीटर लांब दर 1,00,000 स्त्रियांमध्ये 15. मुंबई दर 1,00,000 स्त्रियांमध्ये 6. का बरं? बार्शीमध्ये सगळे पुरुष विहिरीवर आंघोळ करतात, अंडरगार्मेंट्स आहे तसेच आहेत. आंघोळ करताना कुठल्या प्रकारची शारीरिक स्वच्छता, जेनायटलची शून्य स्वच्छता. हेच तुम्ही अर्बन बार्शीमध्ये गेलात तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, रनिंग वॉटर आहे, प्रायव्हसी ऑफ बाथरूम आहे. सगळ्यां घरामध्ये नसेल, पण 28वरनं 15वर आला आहे कर्करोग. मुंबईत आलात सगळ्या घरांमध्ये आहे, 15वरनं 6वर आलेला आहे. तुम्ही म्हणाल आणखीन 10 गोष्टी पण असतील की ज्या बदलल्या आहेत ह्या तिन्ही रिजन्समध्ये. आपले जे मुस्लिम बांधव आहेत ते तिथे आहेत, अर्बन बार्शीत आहेत, मुंबईत आहेत, मिडल ईस्टमध्ये आहेत. ह्या कर्करोगाचं प्रमाण मुस्लिम स्त्रियांमध्ये दर 1,00,000 स्त्रियांमध्ये 5. बार्शीमध्ये 5, अर्बन बार्शीमध्ये 5, पुण्यात 5, मुंबईत 5, मिडल ईस्टमध्ये 5. मी असं म्हणत नाही आहे की सगळ्या पुरुषांनी सुनता करून घ्यावा, बिलकुल नाही. पण तो एक प्रकार आहे की ज्याच्यामुळे होऊ शकत नाही कर्करोग. जेनायटलचा कॅन्सर, योनिमुखाचा कॅन्सर जो आहे तो पण पुरुषांमध्ये जर सुनता झाला तर कमी होऊन जातो. पण हा कर्करोग कमी होतोच आहे पर्सनल हायजीन इम्प्रूव्ह झाल्यामुळे. पण कर्करोग झाल्यानंतर त्याचे इन्फेक्शन दुसऱ्याला लागू शकत नाही. कर्करोग इन्फेक्शस नाही.
एका प्रेक्षकाने मला विचारायला सांगितला होता हा प्रश्न तुम्ही येण्यापूर्वी, की एक व्यक्ती म्हणजे एक बाई 38-40ची परदेशात होती, तिला कॅन्सर डिटेक्ट झाला, इथे आली, तिच्या घरामध्ये कोणालाही कॅन्सर नव्हता, काही नव्हता आणि 1 महिन्यामध्ये ती एक्सपायर झाली असं त्यांचं म्हणणं होतं. कोणी आहे का ते मला सांगणारं, जरा प्लीज नीट एक्सप्लेन करू शकेल तर? तर का असं घडलं असेल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय, तिला काहीच दुसरा त्रास नव्हता तरीसुद्धा तिला कॅन्सर झाला आणि ती 1 महिन्यात आली. तिने आपल्या इथे टाटामध्येच उपचार घेतले होते. काही काही कर्करोग असे असतात की ज्याचं निदान होऊ शकत नाही लवकर आणि झाल्यानंतर 1-2 महिन्यात पेशंट दगावतात. मी असं सांगितल्याप्रमाणे काही काही कर्करोग असे आहेत पण त्याचं अर्ली डिटेक्शन होऊ शकत नाही आणि करणं पण शक्य नाही, कारण ते कॅन्सर रेअर आहेत. रेअर कॅन्सरचे कसे टेस्ट असे सगळ्याच कॅन्सरचे आपण जर अर्ली डिटेक्शन टेस्ट करायला लागलो तर वर्षभरामध्ये सगळी शेवटची टेस्ट झाल्यानंतर परत पहिल्या टेस्टची वेळ येईल. आपण टेस्टच करत राहू सारखं, म्हणजे बिझनेस देऊ थोडक्यात इंडस्ट्रीला. मला एक आणखीन वेगळा प्रश्न विचारायचा आहे की असं मी ऐकलं, म्हणजे झाला ॲक्च्युली माझ्या भावाच्या बाबतीत, स्किन कॅन्सर, त्याला इंडियन होता, अमेरिकेत गेला, स्किन कॅन्सर झाला आणि त्याच्यात तो गेला. तर म्हणजे भारतात स्किन कॅन्सर होत नाहीत आणि तिकडे होतात, तिकडल्या हवामानामुळे होतात, असं काही आहे का? मेलॅनोमा होता का? मला माहीत नाही आहे ते. स्किन कॅन्सर भारतामध्ये अतिशय रेअर आहे. एकच कॅन्सर होऊ शकतो स्किनमध्ये भारतामध्ये जो मेलॅनोमासारखा, आणि मेलॅनोमा इज अन एक्स्ट्रीमली फेटल कॅन्सर. आता थोडंफार अर्ली डिटेक्शनमुळे त्याच्यावर क्युअर होऊ शकतो, पण आपल्या स्किनमध्ये पिगमेंटेशन ॲडिक्वेट असल्यामुळे बाकीचे जे स्किन कॅन्सर आहेत, स्क्वेमस कार्सिनोमा, बेझल सेल कार्सिनोमा, हे कॅन्सर आपल्याला होत नाहीत, अननोन आहेत. मेलॅनोमासुद्धा रेअर आहे पण जेव्हा होतो तेव्हा तो अतिशय फेटल आहे. नाही, त्यांनी म्हणजे मला जे कळलं ते असं होतं की एशियन लोकांनाच तो होतो म्हणे तिकडे गेल्यावर असं. आय एम नॉट अवेअर ऑफ सच कॅन्सर. इनफॅक्ट एशियन लोकांमध्ये कर्करोग कमीच आहे जरा. डॉक्टर, एक प्रश्न असा होता की प्लास्टिक, हिंडालियम किंवा आपण सगळी ह्याची भांडी वापरतो ज्याला कोटिंग्स असतात, त्याच्यामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढतं का? आणि फ्रीजमधलं जेवण खाल्ल्यामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढतं का? थँक्यू. हिंडालियम किंवा ॲल्युमिनियम असलेलं लायनिंग असलेल्या गोष्टी मॉडरेशनमध्ये ठीक असतात, पण त्या जास्तीत जास्त प्रमाणात होऊ नयेत. जर तुम्ही फ्रेश काहीतरी करत असाल तर लोखंडाची कढई सगळ्यात चांगली. थोडं एक्सेस लोखंड आतमध्ये गेलं तर चालेल, पण ॲल्युमिनियम जायला नको. त्याने कर्करोग होतो असं नाही, पण शरीराला थोडासा त्याचा अपाय होऊ शकतो. दुसरा प्रश्न काय होता? हां, फ्रीजमधलं. सगळे फ्रीज सारखे नसतात हो, तेव्हा कुठल्या काही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा त्याला बुरशी येऊ शकते. तेव्हा एक ॲडिक्वेट टेम्परेचर असलेला जर फ्रीज असेल तर काही खराब होणार नाही, पण अदरवाईज माझ्या मते फ्रेशली कुक केलेलं सगळ्यात चांगलं. नमस्कार सर. सर सॉरी, येस. मी डॉक्टर सोनल मनोहर. ॲक्च्युली मी कॅन्सर बायोलॉजीमध्ये PhD केलेलं आहे आणि माझ्या PhDचा विषय होता कोलॉन कार्सिनोमा. मला तुमचे आभार मानायचे आहेत की तुमचं स्पीच ऐकणं ही इथे एक पर्वणी होती, कारण सब्जेक्ट एक्सपर्ट्सबरोबर मी कायमच हे नॉलेज डिस्कस केलेलं आहे. पण तुम्ही एक उत्तम उदाहरण दिलं की कसा हा विषय सामान्य जनांपर्यंत पोचवावा. आणि जसं तुम्ही मेन्शन केलं की ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सर, आय एम वर्किंग ॲज अ प्रोफेसर ॲट NMIMS युनिव्हर्सिटी आणि माझं ॲक्च्युली या दोन्ही विषयांमध्ये संशोधन चालू आहे. हाऊ टार्गेटेड थेरपी कॅन बी युजफुल फॉर दॅट. आणि आज मला सांगायला आवडेल तुम्हाला डेफिनेटली की माझं संशोधन नुकतंच युरोपियन कॅन्सर रिसर्च कॉन्फरन्समध्ये ॲक्सेप्ट झालेलं आहे फॉर अ पेपर प्रेझेंटेशन. सो तुमचं आजचं भाषण ऐकणं म्हणजे एक अमूल्य संधी होती मी म्हणेन, की कसं तुम्ही नॉलेज तुमचं लेमॅनपर्यंत पोचवताय. आणि टार्गेटेड थेरपीवरती मी काम केलेलं आहे जेव्हा मी माझं PhD करत होते. आय वॉज वर्किंग विथ पिरामल फार्मा ॲट दॅट टाईम आणि CDK4 इनिबिटर्सचे आम्ही इन्व्हेंट केले होते. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स झाल्या आणि देर वर ऑलमोस्ट 8 टार्गेटेड ड्रग्स दॅट वी पुश टू द क्लिनिकल ट्रायल. पण पिरामलनी अनफॉर्च्युनेटली इन्सी रिसर्च बंद केल्यामुळे ते थोडं बॅकट्रॅकला गेलं. पण थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. डॉक्टर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन
क्युअर हे आपण म्हणतो हे सगळं ठीक आहे, पण आता एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर तो त्या सगळ्या प्रोसेसमधून जातो, त्याचं ऑपरेशन होतं, त्याला टार्गेटेड थेरपी असेल तर ती दिली जाते किंवा किमो दिली जाते, नंतर त्याचं औषधं वगैरे ते सगळे चालू असतात. पण आपल्याकडे आता सध्या खूप रिसर्च चालू आहे, तर अशी काही वॅक्सिन्स आपण आता त्या मार्गावर आहोत का की जेणेकरून ज्याला कॅन्सर झाला आहे तर त्याला ते औषधं किंवा किमो किंवा ह्या सगळ्यातून जाण्यापेक्षा असं वॅक्सिन देता येईल की ज्याच्यामुळे त्याची जी लाईफ स्पॅन आहे तो वाढेल आणि त्याचे जे पेन आहेत ते कमी होतील? अजून तरी नाही आहे, एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहे. देर आर सम ट्रायल्स गोईंग ऑन ऑफ वॅक्सिन, पण प्रोव्हन असं काही नाही. सध्या पेपरमध्ये बरंच आपण वाचतोय की सध्या रिसर्च चालू आहे. सो वी आर कमिंग आउट विथ न्यू मे बी वॅक्सिन्स ऑर टॅबलेट्स विच विल हेल्प टू लेंथन द स्पॅन ऑफ द कॅन्सर पेशंट. देर आर लॉट्स ऑफ ट्रायल्स आणि बरेचसे ट्रायल्स ॲनिमल एक्सपेरिमेंटमध्ये असतात. हो हो. मग तिकडून क्लिनिकमध्ये यायला कमीत कमी 10 वर्ष लागतात, तेव्हा इट विल हॅपन. पण जर ॲनिमल एक्सपेरिमेंटमध्ये 1000 ड्रग्स सक्सेसफुल असतील, त्याच्यापैकी एखादा ड्रग फायनली क्लिनिकल ट्रायलमध्ये येऊन सक्सेसफुल दिसून येतो, तेव्हा ह्यूज गॅप बिटवीन द कप अँड द लिप. नमस्कार सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन आणि अमरिंदन मंडळाचं अभिनंदन की असा विषय घेऊन जागरूकता केली त्याबद्दल. माझा प्रश्न असा आहे की एकदा का कॅन्सर कळल्यानंतर लोकांच्या पायाखालची वाळू सरकते आणि काय करून बेभान होऊन लोक फिरत असतात. त्यात ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे, म्हणजे टाटाकडे जायलाच पाहिजे हे गृहीत असून काही लोक मग होमिओपॅथीमध्ये जातात आणि त्यातून बरे झालेले अलीकडच्या काळात बघितलेले पेशंट म्हणजे शरद पोंशे आहे आणि अतुल परचुरे आहे. ते ॲलोपॅथीमध्ये पुण्यामध्ये देशपांडे डॉक्टरांची होमिओपॅथीच्या 3-3 महिने हे मिळत नाही, अपॉइंटमेंट मिळत नाही. मग रास्त मार्ग कुठला? ॲलोपॅथीने जाणं बरोबर आहे की होमिओपॅथीने जाणं बरोबर आहे? सो जी नावं तुम्ही घेतलीत त्या सगळ्यांनी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतलेली आहे. सो इन ॲडिशन ॲलोपॅथी बरोबर आयदर आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट टू रिड्यूस साईड इफेक्ट किंवा टू इन्क्रीज एफिकसी ऑफ ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यायला काही हरकत नाही, पण त्याच्या ऐवजी घेऊ नका. कारण प्युअरली होमिओपॅथीमध्ये किंवा प्युअरली आयुर्वेदामध्ये असे फार कमी मेडिसिन्स आहेत प्रोवन विथ एव्हिडन्स की ते इफेक्टिव्ह आहेत बाय देमसेल्स. आर्सेनिक इज वन मेडिसिन इन आयुर्वेदा विच हॅज बीन प्रोव्हन टू बी इफेक्टिव्ह इन सम ल्युकेमियाज, बट इट इज अ स्टँडर्ड ट्रीटमेंट नाव ग्लोबली. तेव्हा असं क्लिनिकल ट्रायल करून प्रोव्हन असं काही असेल तरच घ्यायला हरकत नाही, पण अदरवाईज इट कॅन बी अ कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट. हो, धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही म्हणालात कॅन्सर इज नॉट इन्फेक्शियस, पण इमोशनल वेलबिंग आणि कॅन्सर डायग्नॉसिस किंवा कॅन्सर ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये काय नातं आहे? बिकॉज मी कुठेतरी वाचलं आहे की इमोशनल वेलबिंग ऑल्सो लीड्स टू जनरेशन ऑफ कॅन्सर. सो उत्तर 2 प्रकारे देता येईल. नो एव्हिडन्स की असं होतं म्हणून, परंतु अर्बन पॉप्युलेशनमध्ये स्ट्रेस जास्त आहे हे माहिती आहे आपल्याला. दॅट मे बी वन ऑफ द रिझन्स. बायोलॉजिकली कर्करोगाची पेशी काय करते नॉर्मल पेशीपेक्षा वेगळं? आज आपल्या 46 जीन्समध्ये ज्या वेगवेगळ्या जीन्समध्ये स्पेसिफिक ठिकाणी काही DNA मटेरियल आहे, ते जेव्हा आपण इनहेरिट करतो तेव्हा ते ह्या जीन्समधनं त्या जीन्समध्ये करून एकत्र येऊन एक नवीन जन्म तयार होतो, नवीन माणूस तयार होतो. ते होताना जे स्क्रॅम्बलिंग होतं की इकडचा जीन तिकडे गेला, तिकडचा जीन इकडे गेला आणि एक नवीन माणूस तयार झाला, हे जे स्क्रॅम्बलिंग ऑफ जीन आहे दॅट इज ॲन एक्सप्रेशन ऑफ अ रिस्पॉन्स टू अनसर्टन्टी, की मला नवीन काहीतरी करायचं आहे. आणि नवीनची गरज का आहे? कारण जुनं इनइफेक्टिव्ह आहे किंवा जुन्याचं वय झालेलं आहे किंवा होणार आहे पुढे. त्या दृष्टीने तो टाईम क्लॉक परत 0वर आणून नवीन सुरू करायचं आयुष्य, ह्यासाठी हे स्क्रॅम्बलिंग होतं. तर हे जे स्क्रॅम्बलिंग आहे
हे स्क्रॅम्बलिंग नॉर्मल सेल डिव्हिजनमध्ये माझ्या लंगमधली एक सेल आज आहे, उद्या ती नवीन तयार झाली, तसंच्या तसं जेनेटिक स्ट्रक्चर पुढे जातं. त्याच्यामध्ये काही स्क्रॅम्बलिंग नवीन जीन्स तयार होत नाहीत. हे जे नवीन जीन्स तयार होण्याची प्रक्रिया आहे ती कॅन्सर सेलमध्ये प्रत्येक डिव्हिजनला होते. ह्याचा अर्थ काय की दॅट सेल विदिन इट्स माइंड, आय डोंट नो वेदर द सेल हॅज अ माइंड, बट इफ इट हॅज then that is pushed into uncertainty and then it will produce something which will keep on changing genetic structure. आज प्रायमरी ट्यूमरमध्ये जे एक्स प्रकारचे जीन्स आहेत ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिकरन्समध्ये 10% पण नसतात, ते सगळे बदललेले असतात. का बदलतात? कारण द फिलिंग इज हे इनइफेक्टिव्ह आहे, मला आणखी नवीन करायला पाहिजे. जस्ट एक फक्त प्रश्न, युअर ओपिनियन ऑन सेकंड कॅन्सर. कारण माझ्या आईची केस आहे. इझी. तिला ब्रेस्ट कॅन्सरच्या रिकव्हरी नंतर सेकंडरी AML झाला. हो. सो हे आय नो इट इज अ रेअर केस, पण आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आर यू सीइंग केसेस ऑफ सेकंडरी कॅन्सर? ओके. त्यांना किमोथेरपी दिली होती का? सो दोन गोष्टी आहेत बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एक मोजमाप करतो. व्हॉट आर दी साईड इफेक्ट्स आणि व्हॉट इज द बेनिफिट. जर मी किमोथेरपी दिली ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आणि एड्रियामायसिन नावाचा एक ड्रग आहे तो जर दिला तर जवळजवळ 30%, 1 in 3 लाईव्ज आर सेव्ड. म्हणजे 3 स्त्रिया ज्या दगावू शकतील ह्या रोगाने त्याच्यापैकी एक स्त्रीचं आयुष्य त्यात वाचून 1 in 3 लाईव्ज आर सेव्ड. अशा जर मी 1000 स्त्रिया बघितल्या ज्यांना किमोथेरपी दिलेली आहे तर 1000 स्त्रियांमध्ये 2 ॲडिशनल AML ल्युकेमियाज जे तुम्ही म्हणालात ते होऊ शकतात, जे नॉर्मल कोर्स ऑफ इव्हेंट्समध्ये 1,00,000मध्ये 5 असतात. तेव्हा हे ॲडिशनल कॅन्सर होतो, पण तो ट्रीटेबल आहे. काही काही वेळेस तो ट्रीटेबल नसतोही, पण ते प्रमाण 1000मध्ये 1 आहे. व्हेअरएज ट्रीटमेंटमुळे 3पैकी 1 आयुष्य वाचणार आहे. तेव्हा हे परत मोजमाप आहे की मला कम्पेअर्ड टू साईड इफेक्ट इज मच बिगर, म्हणून मी देतो. आत्ता मला विचारलं आहे की मायक्रोवेव्ह किंवा ह्याच्यामुळे काही कॅन्सर होतो का आणि हेअर डायमुळे होऊ शकतो का? हेअर डाय आणि मायक्रोवेव्हमुळे नाही होत, पण 2 दिवस स्टोअर केलेलं फूड मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाल्ल्यामुळे ते 2 दिवस स्टोअर केल्यामुळे झालेल्या फूडमुळे होईल, पण मायक्रोवेव्हमुळे नाही होणार. गुड इव्हनिंग डॉक्टर. आय एम ऑल्सो अ कॅन्सर सर्वायवर. काही वर्षा अगोदर मला RCC झालेलं आणि माझी राईट किडनी काढावी लागली आणि परत रिकवर झालेली आहे आता सेकंड किडनीमध्ये. आणि आय एम फर्स्ट ऑफ ऑल थँकफुल टू टाटा मेमोरियल हॉस्पिटल to help me find out a way, because I went grasshopping from hospital to hospital and only Tata Memorial gave me a solution. I underwent radio frequency ablation. Okay. So traditionally we all know that radiation and chemotherapy are the traditional. If you can just throw some light on radio frequency ablation, but thank you to you. Immunotherapy दिली होती का तुम्हाला? नाही. ओके. सो रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन ही रेडिएशनसारखी किंवा आपण कॉटरी वापरतो डायथर्मी त्याच्यासारखीच ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामुळे त्या ट्रीटमेंटमुळे जो लोकलाइज्ड एरिया आहे तेवढा आयदर जाळून टाकला जातो किंवा थोडक्यात ते सेल्स मरतात आणि मग शरीर त्याचं ॲब्सॉर्प्शन करून नॉर्मल सेल्स तिकडे तयार करते. सो ही ट्रीटमेंट प्रेझेंटली ॲडवाइज्ड आहे बेनाईन ट्युमर्ससाठी किंवा काही कॅन्सरसाठी जिकडे ते ऑर्गन अतिशय व्हायटल आहे. जसं आपल्यामध्ये होतं की एका बाजूला किडनी नाही आहे, दुसऱ्या बाजूची पण किडनी काढली तर दॅट्स नॉट कॉम्पॅटेबल विथ लाईफ. तेव्हा ते ऑर्गन प्रिझर्वेशन इज व्हायटल, तेव्हा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन वापरता येईल. काही लोक क्रायोथेरपी पण वापरतात. सो ईच ऑफ देम इज पॉसिबल अँड दे आर व्हेरी इफेक्टिव्ह.
for controlling tumor locally, but not as a curative treatment when I see a patient for the first time. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा परत आलात एकाच साईडला किडनी घेऊन तर त्याचं ट्रीटमेंट सर्जरीच राहील. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम मी आपल्या आजीचे आभार मानतो की आपल्यासारख्या नातवाला घडवलं, आपण राष्ट्रीय संपत्ती आहात. खरंच मनपूर्वक आभार. अतिशय सोप्या मराठीत सांगितलं आपण. सर मला असा प्रश्न विचारायचा आहे की टाटा आपलं कॅन्सरची जी उपचार पद्धती आहे ही अतिशय खर्चिक आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की जी उपचार पद्धती आहे त्याचं केंद्रीकरण झालेलं आहे. भारतातला सर्व माणूस येतो टाटामध्येच येतो, त्याचं विकेंद्रीकरण झालेलं नाही आहे. टाटा हॉस्पिटलच्या इथून जर सकाळच्या वेळेला जर आपण फेरी मारली तर अतिशय गोरगरीब लोक रस्त्यावर अक्षरशः झोपलेले असतात. तर ही उपचार पद्धतीसाठी भारत सरकारचं काय धोरण आहे किंवा सामान्य लोकांपर्यंत आपल्यासारखे लोक कमी आहेत सर, त्यासाठी ते वाढवण्याची पण गरज आहे. तर त्यासाठी काय करता येईल? सो क्युरेटिव्ह ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर ही खर्चिक नाही आहे. तुम्ही कशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करा असे टाटा हॉस्पिटलमध्ये 60% पेशंट आम्हाला काही पैसे देत नाहीत आणि त्यांची सर्जरी, रेडिओथेरपी आणि किमोथेरपीसुद्धा फ्री होऊ शकते. तेव्हा पॉसिबल आहे. परंतु क्युरेटिव्ह ट्रीटमेंटसाठी जे ड्रग्ज आहेत ते एवढे एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. एक्सपेन्सिव्ह आहेत रिकरंट डिझीजमधले ड्रग्ज, ते फार एक्सपेन्सिव्ह आहेत पण त्याने क्युअर होत नाही. तेव्हा फार खर्चिक आहे हे. फक्त काही कॅन्सरसाठी आहे, मेजॉरिटी कॅन्सरसाठी खर्चिक नाही आहे. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, टाटा हॉस्पिटलने गेल्या 10 वर्षामध्ये आणखीन 9 ॲडिशनल सेंटर्स चालू केले आहेत अख्ख्या भारतामध्ये. टाटा ट्रस्टने अख्ख्या भारतामध्ये आणखीन 16 सेंटर्स चालू केलेली आहेत. आणि टाटा हॉस्पिटल एक कार्यक्रम राबवतो आहे ज्याचं नाव आहे नॅशनल कॅन्सर ग्रीड, की भारतामध्ये जितके सेंटर्स आहेत जे कॅन्सरची ट्रीटमेंट करतात या सगळ्यांनी एकत्र येऊन हा विचार केला की आपण जी ट्रीटमेंट सांगू ती युनिफॉर्म असली पाहिजे. असं होतं कामा नये की चेन्नईमध्ये कोणाला तरी सांगितलं ही ट्रीटमेंट द्यायची, मी इकडे माझ्याकडे आला म्हणून मी सांगणार नाही ती ट्रीटमेंट बरोबर नाही, याच्यापेक्षा वेगळी ट्रीटमेंट आहे. हे सांगणं बरोबर नाही, कारण पेशंट त्याच्यामुळे बुचकळ्यात पडतो, काळजीत पडतो. तेव्हा युनिफॉर्म स्टँडर्ड्स ऑफ प्रोटोकॉल अक्रॉस इंडियासाठी 350 सेंटर्स एकत्र आलेली आहेत नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये, की ज्यामुळे पेशंटची मूवमेंट कमीत कमी व्हावी. परंतु हा विचार चांगला आहे आणि काही वर्षाने तो होईल पण, की ती 350 सेंटर्स आणि टाटा हॉस्पिटल सेंटर, टाटा ट्रस्टची सेंटर्स सगळी फंक्शनल आहेतच. परंतु टाटा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केलेला एक पेशंट माझ्या घराच्या शेजारी गोरखपूरला आहे आणि त्या गोरखपूरला राहणारा माणूस म्हणतो की नाही इथं मी दुसरीकडे कशाला जाऊ, माझ्या शेजारचा माणूस टाटा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करून परत आला. ही जी ब्रँड इक्विटी आहे ना, ती ब्रँड इक्विटी यायला प्रत्येक हॉस्पिटलला थोडा वेळ लागतो. वाराणसीमध्ये आम्ही एक नवीन हॉस्पिटल सुरू केलं आहे, त्याचं 3रं वर्ष आहे आता. 2ऱ्या वर्षाच्या शेवटाला त्या हॉस्पिटलमध्ये 21,000 नवीन कॅन्सर पेशंट रजिस्टर झाले आणि ते सगळे जौनपूर, आझमगड आणि वाराणसी या 3 डिस्ट्रिक्ट्समधले होते. तेव्हा आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये बघितलं की ह्या 3 डिस्ट्रिक्टमधनं येणारे पेशंटमध्ये काही नंबर्स कमी झालेत का. 6 वर्षापूर्वी हा नंबर टाटा हॉस्पिटलमध्ये 3,500 होता त्या डिस्ट्रिक्टमधनं इकडे येणाऱ्या पेशंटचा. गेल्या वर्षी हा नंबर 3,200 आहे. फक्त 300 कमी झालेत पण तिकडे 21,000 ट्रीटमेंट दिलेली आहे. तेव्हा त्याला थोडा वेळ लागेल पण होणार. हॅलो, मी श्रीनिवास मराठे. 2 गोष्टी आता मला जे विचारायचं होतं ते त्यांनी ऑलरेडी विचारलं आता, की इतकी सेंटर्स आहेत तर मग टाटामध्येच गर्दी का. दुसरा एक प्रश्न त्यांनी विचारला की टाटामध्ये महाग आहे, ते कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलेले नाहीत असं दिसतं मला, कारण टाटामध्ये जवळजवळ 30 ते 35% खर्च कमी होतो प्रायव्हेट कुठच्याही इतर हॉस्पिटलपेक्षा. मी स्वतः 17 वर्षाचा कॅन्सर सर्वायवर आहे. ट्रीटमेंट सरांच्या देखरेखीखाली झालेली आहे. 17 वर्ष आय एम सर्वायविंग स्टील आणि विथ नो प्रॉब्लेम्स, नो रिकरन्स. त्यामुळे टाटामधली ट्रीटमेंट इज द बेस्ट, दॅट इज फॉर शुअर. आता प्रॉब्लेम कुठे येतो की तुम्हाला सकाळी गेलात की तुमचा नंबर संध्याकाळी येतो, ही फॅक्ट आहे. आणि त्याला कारण अशी मेंटॅलिटी जे सरांनी आता सांगितलं की ब्रँड इक्विटी
ही मेंटॅलिटी त्याला कारण आहे. कलकत्त्यामध्ये माझ्या समजुतीप्रमाणे मोठं सेंटर आहे टाटाचं, पण तरी नॉर्थ ईस्ट आणि बेंगॉलमधली म्हणजे एक दगड जर मारला आपण नेम न धरता तर बंगाल्याला लागेल किंवा नॉर्थ इंडियनला आपल्या नॉर्थ ईस्टवाल्याला लागेल ही प्रॉबॅबिलिटी 60% आहे. मग एवढी माणसं तिकडून इकडे का येतात? दुसरा प्रश्न असा आहे की तिकडे असं काय वेगळंपण आहे की तिकडे कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. दुसरं आपण बघतो की पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. तिकडून दिल्लीपर्यंत कॅन्सर एक्सप्रेस धावते रोज, की तिथून फक्त कॅन्सर पेशंट्स आर ट्रान्सपोर्टेड टू दिल्ली अँड देन बॅकवर्ड्स. पंजाबमध्ये आणि बंगालमध्ये असं काय विशेष आहे की ज्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण तिकडे जास्त आहे आणि त्याचा सगळा इन्सिडन्स मुंबईवर येतो आहे? म्हणजे पंजाबचा नाही येत पण बंगालचा येतो. बंगालचा पंजाब होता आधी, पण आता कमी झालं, आता दिल्लीत जायला लागलं. पंजाबमध्ये कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे. ह्याचं कारण रुरल पंजाब डझंट एक्झिस्ट. ॲफ्लुअन्स इतकं आहे तिथे, फूड इतकं आहे की मिड लेवल टाउन्स इज द लोएस्ट टाउन. तुम्ही जर संगरूर हे जे गाव आहे त्या गावात जर गेलात तर तुम्हाला ते गाव साताऱ्यापेक्षा चांगलं दिसेल, कारण गाव हा प्रकार तिकडे शिल्लकच नाही आहे. मिड साईज टाउन इज व्हॉट इज द मिनिमम. तेव्हा तिकडे 45च्या ऐवजी 75 नंबर आहे, तेव्हा त्यांचे कर्करोग जास्त आहेत, पण 75च आहे. आणि चंदीगडला आला तर 100 आहे, जसं आपल्याकडे आहे तसंच. पण रुरल पंजाब डझंट एक्झिस्ट, हे एक. दुसरं, नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे जर अख्ख्या भारतामध्ये 100 हे शहरांमध्ये असेल तर नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये ते 150 आहे. आणि त्या रिजनमध्ये जास्त आहे याचं कारण एक तर तंबाखूचं सेवन आपल्या बाकीच्या राज्यांमध्ये मॅक्झिमम 40 ते 45% आहे, ते तिकडे जवळजवळ 60% आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते सुपारी खातात आणि सुपारी फार वेगळ्या प्रकारे खातात. ओली सुपारी ती झाडावरनं काढून ती जमिनीत पुरतात आणि ती फर्मेंट होऊ देतात जमिनीखाली. ती फर्मेंट झालेली सुपारी ते खातात. त्यामुळे त्यांच्याकडे नाकाच्या मागचा कॅन्सर, नेझोफॅरिंजियल कॅन्सर, जो त्या एरियामध्ये दर 1 लाखांमागे जवळजवळ 13 लोकांना होतो, जो मुंबईमध्ये दर 1 लाखामागे 0.002 इतक्या लोकांना होतो. तेव्हा काही कॅन्सर्स तिकडे जास्त आहेत. आणखीन एक कॅन्सर तिकडे जास्त आहे, तो म्हणजे गॉल ब्लॅडर आणि लिव्हर कॅन्सर. हे दोन्ही कॅन्सर्स आपल्याकडे अननोन आहेत ह्या रिजनमध्ये. आपल्याकडेच नाही, अख्ख्या जगामध्ये ते अननोन आहेत. ते फक्त आहेत गंगेच्या किनाऱ्यावरनं वर पंजाबमधल्या नद्यांच्या अराउंड आणि ब्रह्मपुत्रेच्या अराउंड ह्याच ठिकाणी फक्त ते जास्तीत जास्त आहेत. आणि त्याच्या बाहेर चिलीमध्ये तिकडचे नदीच्या शेजारी आहेत ते. तेव्हा नदीच्या पाण्यामध्ये काहीतरी तिकडे आहे. ह्याच्यावर आम्ही संशोधन करत आहोत आत्ता. आणि असं वाटतं आहे की एक पॅरासाईट आहे त्या रिजनमध्ये, जो पॅरासाईट फ्रेश फिशमध्ये असतो. तेव्हा एखाद्या बंगालीला विचारलं की तुम्ही समुद्रातला फिश खाणार का, तो असं तोंड वेंगाडून सांगेल, छे काय बेकार फिश आहे तो, त्याला स्वीट वॉटर फिश लागतो आणि तो तिकडनं येतो. तेव्हा त्या फिशच्या सरफेसवर ह्या पॅरासाईटचे अंडी असतात. दुसरं, ह्या रिजनमध्ये गोगलगाई खातात, मोठ्या गोगलगाई असतात, स्नेल्स. स्नेल इज कन्सिडर्ड ॲज अ डेलिकसी, पण श्रीमंतांना नाही, गरीब लोकांना आहे ते. पण त्याच्यावर आम्ही समजून केलं की त्याच्यामध्ये एक इंटरमिजिएट होस्ट असतो आणि त्या पॅरासाईटची सिर्केडिया नावाचा एक अळी असते, ती त्या स्नेलमध्ये असते. तेव्हा त्याच्या कन्झम्पशनमुळे हा कर्करोग होतो असं आम्हाला वाटतं आहे आणि त्याच्यावर काहीतरी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स चालू करायचा विचार आहे. नमस्कार सर. एक मिनिट, मागचा प्रश्न येऊ मुख्य. असं कुठलं फळ किंवा फळभाजी आहे का की ज्याच्यामुळे ते रेग्युलर खाल्ल्यामुळे चान्सेस कमी होतील कॅन्सर होण्याचे? आपल्या भागात जे पिकतं ना ते सगळं चांगलं असतं, तेच खावं, काही स्पेशल करायची गरज नाही. बाहेरच्या देशातून आलेली फळं तर खायची बिलकुलच गरज नाही. सर नमस्कार. मराठीतून खूप छान माहिती आपण सांगितलीत, खूप खूप आभार आपले.
मला एक असा प्रश्न विचारायचा होता की आपल्याकडे एखाद्या पार्टचा कॅन्सर झाला, ट्रीटमेंट घेतली, केमो घेतल्या, म्हणजे प्रत्येक व्यक्तिनिहाय आणि स्प्रेड किती झाला आहे त्याच्यावर केमोच्या त्या सायकल डिपेंड्स असतील, पण काही दिवसांनी सेकंडरीज येतात किंवा दुसऱ्या पार्टमध्ये पुन्हा तो कॅन्सर होतो. म्हणजे माझ्या नंदेच्या बाबतीत वगैरे असं झालेलं आहे. तर दुसराच पार्ट आणि वेगळ्या पुन्हा त्यांना केमोच्या सायकली घ्याव्या लागतात. आणि काही लोकांचं आयुर्मान केमो घेतल्यानंतर 15-20 वर्षही असतं, तर काहींचं खूप कमी असतं. तर मग अशा घटना का घडतात? म्हणजे एकाच घरामध्ये 2-3 असूनही काही जण जगतात आणि काही जण नाही जगत, तर अशा घटना घडत आहेत. याचं अगदी बरोबर उत्तर देवच देऊ शकतो. काही लोक का मरतात आणि काही लोक का मरत नाही किंवा काही कसे वाचतात याच्यातून. परंतु जर आपण ब्रेस्ट कॅन्सरची सर्जरी केली तर सर्जरीनंतर समजा सर्जरी केलीच नाही, आहे तसाच वाढू दिला, तर 10 ते 15 वर्षामध्ये जवळजवळ 85 ते 90% स्त्रिया त्याने दगावतील. हे प्रमाण जर मी फक्त सर्जरी केली तर 85% दगावण्यावरनं ती 40%वर येईल, अर्ध्याने कमी होईल, पण 40% अजूनही दगावतील. ह्याच्यामध्ये जर किमोथेरपी ॲड केली तर त्या 40%तले 10% कमी होतील, पण 30% अजूनही दगावतील. तेव्हा या प्रत्येक गोष्टीने, प्रत्येक ट्रीटमेंटची एक सेन्सिटिव्हिटी असते. त्या सेन्सिटिव्ह ट्रीटमेंट दिली तर तेवढे पर्सेंटेज कमी होतात, पण संपूर्णतः कमी होणं हे फार मला कठीण वाटतं आहे, कारण प्रत्येक गोष्टीचं थोडंफार रिस्क असतंच. इकडनं जर आपण कारने रोज विचार केला की आपल्याला रोज पुण्याला जाऊन यायचं आहे, तर त्याच्यामध्ये रिस्क आहे. 2-4 हजार दिवसांच्या कधीतरी म्हणजे एखादा ॲक्सिडेंट होऊ शकतो. सो त्याच्यावर प्रिव्हेंशन असा उपाय नाही आहे, पण जी काही ट्रीटमेंट आहे त्याने एक पर्सेंटेज कमी होतं, पण संपूर्णतः नायनाट होत नाही, पण कमी होतं पर्सेंटेज. बोला. तुम्ही जो फ्रेश वॉटर फिश आणि स्नेलमधला पॅरासाईट म्हणालात, तो कुकिंगमुळे मरत नाही का? म्हणजे तो प्रिव्हेंट होत नाही का कुकिंगमुळे? ते डिपेंड्स पण कुठल्या प्रकारचं कुकिंग आहे. सगळेच कुकिंग आहे असं आय मीन बॉइलिंग और फ्राय, बॉईल शिजवून करत नाही. काही काही जण नुसतं तंदूरमध्ये घालतात आणि काढतात, तेव्हा तेवढं हीट आतमध्येपर्यंत जात नाही आणि तो पॅरासाईट मरत नाही. मग जर कमी कुक केलेलं फिश असेल तर त्याने ते जिवंत राहील. ते सर, excuse me sir, there's one another question. What is a stem cell treatment for cancer? There is no stem cell treatment for cancer. There is a treatment that gives that you can have a bone marrow transplant done with some cells which are progenitor cells. That can be done, but that is essentially in a situation like leukemias, wherein you need to wipe off the normal cells as well as abnormal cells and then replace it with something else. So that is one of the uses of stem cells. Yes. Sir, thank you. मी आपलं खास अभिनंदन करण्यासाठी उभा आहे. अत्यंत सुंदर आणि सोप्या मराठी भाषेत तुम्ही हा विषय आम्हाला समजावून सांगितला. आम्ही सगळं ऑडियन्स तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे, प्रश्नाचा आभाराचा, की कॅन्सर म्हणजे डोकं फिरलेल्या पेशी. हे पुस्तक 25 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे. बरं. आणि त्या पुस्तकाला आपली अत्यंत अभ्यासपूर्ण फक्त एकच पेज पाठचं पुढचं इतकी प्रस्तावना लिहिले की कमीत कमी ती एक प्रस्तावना मी 50 वेळा वाचून काढलेली आहे. इतका सुंदर पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर या पुस्तकाबद्दल 1-2 मिनिटात तुम्ही थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. कॅन्सर म्हणजे शेवटचा प्रश्न आता. भ्रष्टाचार, व्रात्य मुलगा, नतद्रष्ट मुलगा आणि गुंड मुलगा, त्यातलाच प्रकार आहे की मला जे नॉर्मल रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते झुगारून जगायचं आहे. तेव्हा हे करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अशा डोकं फिरलेल्या पेशी सगळ्यांमध्ये असतात.
हे पुस्तक वाचनीय आहे, जरूर वाचा. पण मोस्ट इम्पॉर्टंटली मला एक गोष्ट सांगायची आहे की आपलं कधी ना कधीतरी डोकं फिरतं नाही का? असं कोणी माणूस आहे का की ते डोकं फिरलेलं नाही? असं थोड्या वेळासाठी आपण डोकं फिरवतो. एक चांगलं उदाहरण म्हणजे सिग्नलला जर आपण एक CCTV ठेवला तर हजारोने आरोपी मिळतील आपल्याला की मी सिग्नल तोडून गेले, सिग्नलचा ती व्हाईट लाईन क्रॉस करून पार्क केलं आहे, झेब्रा क्रॉसिंगवर पार्क केलं आहे. हजारो माणसं असं करतात. पण आपण अशा माणसांना बघतोय का? आपण अशा माणसाला बघतोय की जो समोर माणूस दिसत असताना त्याच्या अंगावर घालेल, त्याला मारून पुढे निघून जाईल, अशा टेररिस्टला बघतोय आपण, होय की नाही? तेव्हा आपल्या समाजामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण डोके फिरू होणार नाही. पण ऑकेजनली डोकं फिरेल. ते एअरपोर्टवर जे मेटल डिटेक्टर असतं ना, त्या मेटल डिटेक्टरमध्ये जर पास्ट और प्रेझेंट करप्ट थॉट इन ह्युमन माइंड हा जर डिटेक्ट झाला तर किती माणसं त्यातनं जातील? मी जाऊ शकणार नाही. पण आपण अशा माणसाला पकडत नाहीच. असे भुरटे चोर पकडून करायचं काय आपल्याला? आपण त्या टेररिस्टला बघतोय जो एक AK-47 काढेल आणि थार सगळ्यांना मारेल, अशा माणसाला बघतोय. असे माणसं रेअर आहेत, शोधू नका त्यांना. शोधलं तर जरूर सापडेल. तसंच कॅन्सर आहे. तुम्ही डिटेक्शन नवीन टेस्ट लावल्यात की कॅन्सर मिळालाच म्हणून समजा, पण तो कॅन्सर तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. मी ह्या समाजात आहे माझा बिझनेस कमी करण्यासाठी, कमीत कमी रोग व्हावा ह्याच्यासाठी मी असतो. परंतु मी एक शब्द वापरला आत्ता, बिझनेस. मेडिसिन इज नॉट अ बिझनेस बट इट नीड्स टू बी रन लाईक वन. ट्रान्सपरन्सी, QA/QC, मग बरोबर ट्रीटमेंट देतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या फॅक्टरीच्या सामान बाहेर काढण्यामध्ये असतात त्या सगळ्या बघायला लागतात. परंतु मी समाजामध्ये रोग तयार करू शकत नाही. मी समजा आज मोबाईल फोन विकत असेन तर मला माझ्या प्रिसिंग शिवाजी पार्कमध्ये मी विकतोय, मला सगळ्या शिवाजी पार्कमध्ये सगळ्यांनी माझाच फोन घ्यावा ही करायची इच्छा आहे. पण मी जर डॉक्टरी करत असेल तर सगळ्यांना रोग व्हावा अशी माझी इच्छा नाही आहे आणि ती होऊ नये. परंतु समजा मी असा विचार केला की मी बिझनेसच करणार आहे, तर मी काय करेन? मी काय विकतोय? मी अमरत्व विकतोय. पेशंटने मरू नये हा माझा एंड पॉईंट आहे, होय की नाही? म्हणजे मी विकतोय काय? टेक्निकली मी विकतोय अमरत्व. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मॅमोग्राफी करणं आणि न करणं ह्याच्यामध्ये 30% बायका अशा आहेत की ज्याच्यामध्ये कॅन्सर आहे, परंतु तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये कधी मोठा झालाच नाही. आता एक विचार करा, मी एक मोठा बोर्ड लावेन की मी फक्त मॅमोग्राफिकली डिटेक्टेड कॅन्सर ट्रीट करणार, असं मी 10 वर्ष करेन. काय होईल? ज्या कोण माझ्याकडे ट्रीटमेंट घेतं मॅमोग्राफिकली डिटेक्टेड त्या कधी मरणारच नाही. पण प्रत्यक्षात त्या मरणार नव्हत्याच. पण मी अमरत्व विकलं आहे, बरोबर आहे ना? आणि काय झालं आहे? सोसायटीमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. अमेरिकेमध्ये 120, 1 लाखामध्ये 1 लाख स्त्रियांमध्ये, आपल्याकडे 30. हे 30 120वर कधीही जाऊ नये हे माझं प्रांजळ मत आहे. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर नमस्कार. कोविड नंतर काही ह्याच्यात वाढ झाली आहे का? कोविड किंवा वॅक्सिन, कोविडचं वॅक्सिन? कोविड नंतर फक्त हार्ट अटॅक्स वाढले, गँग्रीन झालेले पाय जे तसे एम्बॉलिझमवाले ते वाढलेले आहेत, पण कर्करोग वाढलेला नाही. थँक्यू. थँक्यू. अतिशय सुंदर सोप्या भाषेमध्ये मला सर खरं सांगू रोग या आणि डॉक्टर याची मला प्रचंड भीती वाटते, पण आज तुमचं व्याख्यान मी मन लावून ऐकू शकले हेच या व्याख्यानाचं श्रेय आहे. खेड्याकडे चला असं म्हटलं आहे, आपण सर्व तर खेड्याकडे जाऊ शकणार नाही हे नक्की आहे. अर्बनायझेशनला पर्याय नाही, आपण त्याच्यातच राहणार आहोत. पण तरी आपला आहार
हा आपल्याला कसा सांभाळला पाहिजे हे डॉक्टरांनी अतिशय चांगल्या प्रकाराने सांगितलं. आणि आपली ओबेसिटी आपल्याला कमी केली पाहिजे हेही सांगितलं. तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरवरनं सर मला एक किस्सा सांगायचा आहे. माझ्याकडे माझ्या मुलीची जर्मन मैत्रीण आली होती आणि ती राहिली 4-5 दिवस, मुंबई फिरली. आणि मी तिला एकच प्रश्न विचारला, तुला काय आवडलं आमच्या देशात? तर तिने काय सांगितलं असेल, मला कुठेही सिगरेटची थोटकं दिसली नाहीत. मला खरोखर आनंद झाला आणि मी माझ्या लक्षात आलं, अरे हो, हल्ली आपल्या इकडे थोटकं दिसत नाही आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी जे प्रमाण होतं ते आता आपल्याकडे खूप कमी झालं आहे. सो मला ही जस्ट गोष्ट शेअर करावीशी वाटली. 40% तंबाखूमुळे, 20% स्थूलपणामुळे आणि 10% इन्फेक्शनमुळे कॅन्सर होतात असं सरांनी सांगितलं. त्यातला स्थूलपणा आपण नक्कीच कमी करू शकतो. आपण आपला आहार चांगला ठेवू शकतो आणि भारतातल्या लोकांना सगळ्यात कमी कॅन्सर येतो. ही सुद्धा किती पॉझिटिव्ह गोष्ट सरांनी आपल्याला सांगितली आहे. आणि मला सर आणखीन एक सांगायचं आहे, आमच्या इथे अमित बसलेला आहे. अमितची गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगितली, त्याच्याकडे बघून माझी कॅन्सरची काय रोगाची भीती पळाली. असा तो मुलगा माझ्या वाट्याला आमच्या मंडळाचा सदस्य झाला की त्याला त्रास होऊनसुद्धा तो हसतमुखाने ज्या गोष्टींना सामोरं जातो. आणि आपल्यासारखे शल्यविशारद जेव्हा आम्हाला मार्गदर्शन करायला आपल्या भारतामध्ये टाटा कॅन्सरमध्ये उपलब्ध आहेत, तर आपण काळजी करायचं काहीच कारण नाही, नाही का? आपण एकमेकांना साथ देऊ. डॉक्टरांना आपल्याला खूप वेळ दिला, जवळजवळ 1.5-2 तास त्यांनी वेळ दिला. खरं सांगायचं तर गेले अनेक वर्ष आम्ही डॉक्टर येतील याची वाट पाहत होतो, पण यावर्षी आम्हाला ते मिळू शकले, याचा आनंद आम्हाला सर खूप आहे. त्यांचं व्याख्यान, त्यांच्या आपल्या प्रश्नांना उत्तर आपण अजून ऐकत राहू शकलो असतो, पण कुठेतरी वेळाची मर्यादा आहे ती आपल्याला पाळलीच पाहिजे. त्यामुळे जाताना, आणि आपण बहुतेक सगळे 40च्या वरचे आहोत, त्यामुळे आता आपण रात्रीचं जेवण उद्यापासून बंद करायला हरकत नाही. 50च्या वरच्यानी घराबाहेर शिजवलेलं अन्न बंद करायला हरकत नाही. त्या दुकानदारांचं काय करायचं ती तरुणाई बघेल आणि त्यांनी दिलेले सल्ले आपण नक्की आपल्या नातवंडांपर्यंत आणि आपल्या मुलांपर्यंत पोचवू अशी ग्वाही आपल्या सर्वांतर्फे मी डॉक्टरांना देते आणि पुनश्च धन्यवाद मानते. मला सांगायला आनंद होतो आहे की गेले 3 वर्ष टाटा कॅन्सरला अमरिंद मंडळातर्फे 5 लाख रुपयाची आम्ही देणगी देत आहोत, ज्याच्यामुळे टाटा कॅन्सर आणि तसंच नायरचं सुद्धा सर कॅन्सर हॉस्पिटल, नायरचं जे हॉस्पिटल आहे त्यांच्या कॅन्सर डिपार्टमेंटला म्युन्सिपाल्टीची जी मशिनरी आहे त्याचं काय म्हणतात ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी देखील आम्ही 5 लाख रुपये दिलेले आहेत. त्यामुळे मंडळ असं देखील सामाजिक कार्य थोड्या थोड्या प्रकाराने करत असतं. पुनश्च आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभार मानते. आणि उद्याचा विषय आहे पुरणपोळी ते पास्ता, प्रवास भारतीय खाद्य संस्कृतीचा, आणि वक्ते आहेत डॉक्टर मोहसिना मुकादम. हो, पास्ता म्हणजे त्यांनी पास्ता म्हटलं आहे, पण त्या सांगणार आहेत पुरणपोळीच का, कळलं का? त्यामुळे उद्या नक्की ऐकायला जरूर या आणि आम्ही त्यांना कळवू आज काय झालं ते, त्याची पण काळजी करू नका. धन्यवाद.